रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आजच्या या अतिशय सुंदर अशा पहाटेच्या वेळी आपण सर्वजण माऊलींच्या प्रसादाचं प्रकटन ग्रहण करण्यासाठी उपस्थित झालो आहोत. मी दिनकर काकांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या आवडीच्या भजनानं प्रार्थनेनं करावी. दिनकर काका. माझी माऊली. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम्. ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आजच्या पाठामध्ये माधव काका पुढचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. त्याकडे आता आपल्याला लक्ष द्यायचं असल्यामुळे मी माधव काकांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं प्रवचन सुरू करावं. माझी माऊली. माझी माऊली. माऊलींचं स्मरण करून आपण पाठाची सुरुवात करूया. मी माऊलींनी श्री ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेल्या ज्ञान व साधनेच्या अभ्यासासाठी रुजू झालेल्या सर्व जिज्ञासू मुमुक्षू साधकांचे मनपूर्वक स्वागत. आपणा सर्वांना साधना वर्गासाठी प्रेरणा देणाऱ्या, प्रवृत्त करणाऱ्या माऊली चरणी सेवा देण्यास आता प्रारंभ करूया. माऊलींचं स्मरण करूया. त्यासाठी ग्रंथाच्या मुखपृष्ठावर असलेल्या माऊलींच्या निर्गुण रूपाकडे, संजीवन समाधीकडे डोळे भरून पाहूया आणि ते रूप तसेच डोळ्यामध्ये साठवून ठेवून हळुवारपणे पापण्या बंद करून गुरुगीतेतील काही श्लोकांच्या पदातील भावना आता आपण माऊली प्रती मनामध्ये निष्ठा, प्रेम, भक्ती, आदर याद्वारे जागूया. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो
महेश्वराः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमसि आदिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। हळूहळू डोळे उघडूया आणि प्रवचन सेवेमध्ये रममाण होऊया। विषय प्रवेशासाठी श्रीमद भगवत गीता व श्री ज्ञानेश्वरीचे प्रमुख प्रयोजन मनात आणूया। सर्वांचा विचार प्रवाह व कर्म प्रवाह सुख प्राप्त्यर्थ सुरू असतो, पण सुख अत्यल्प कालावधीसाठी व दुःख दोन सुखाच्या क्षणामध्ये पसरलेले असा आपणास अनुभव येतो। गीतेचे प्रयोजन आहे, श्री ज्ञानेश्वरीचे प्रयोजन आहे, प्रत्येकाची आध्यात्मिक उन्नती करीत जाऊन प्रत्येकास अविरत सुखाचा अनुभव प्राप्त करून देणे आणि दुःखाची निवृत्ती करणे। त्यासोबतच व्यष्टी स्तरावरील प्रयोजन आहे, कर्मापासूनची निर्लिप्तता प्राप्त करून देणे। त्याचप्रमाणे जगताची जी सत्यत्वाने सतत प्रतीती येत असते, ती प्रतीती बदलवून जगत मिथ्यत्वाची प्रतीती प्राप्त करून देणे। समष्टी स्तरावरील प्रयोजन आहे धर्म संस्थापना अर्थात रामराज्याची स्थापना। माऊलींचे प्रयोजन आहे त्याही पुढे एक पाऊल टाकून हे कसं करायचं, धर्माची संस्थापना कशी करावयाची, सर्वांना सुखात कसं ठेवायचं, हे प्रयोजन माऊलींचं पसायदानाद्वारे आहे। अर्थात प्रत्येकाची आध्यात्मिक उन्नती करीत जाऊन प्रत्येकास सात्विक कर्ता करून त्याच्याकडून सात्विक कर्माची उभारणी सत्वगुण संपन्नतेने, सात्विक धृती संपन्नतेने करीत जाणे, एकमेकाच्या सुखाची वृद्धी करीत जाणे आणि त्याद्वारे पसायदान प्रत्यक्षात अस्तित्वात आणणे। तर हे आहे अध्यात्माचं समष्टी स्तरावरील प्रयोजन। यावरून लक्षात आलंच असेल की पसायदान अस्तित्वात येण्यासाठी प्रमुख आहे कर्मयोग, अर्थात कर्मयोग, ध्यानयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग या सर्व मार्गांच्या साधनांचा सुसमन्वय साधून पसायदान प्रत्यक्षात अस्तित्वात आणावयाचे आहे। आणि त्यासाठी कर्म करणे हे अत्यंत आवश्यक आहे। नाहीतरी कर्म न करता आपण एक क्षणभरही राहू शकत नाहीत। त्यामुळे कर्माचा संन्यास म्हणजे कर्माचा स्वरूपतः त्याग म्हणजे कर्मच न करणे
हे भारतीय अध्यात्माला मुळीच अभिप्रेत नाही आणि कर्मातील फलाचा त्याग करावयाचा, कर्मातील फलाचा त्याग करण्याद्वारे कर्मापासून निसंग व्हावयाचा आहे. तर असा आहे हा कर्मयोग. तर कर्मयोग आपण अध्याय 2 मध्ये बुद्धीच्या अंगाने पाहिला आणि त्यामुळे तेथे बुद्धियोग असं समर्पक नाव भगवंतांनी योजलेलं आहे. समत्व रूप निष्काम बुद्धियोग आपण अध्याय 2 मध्ये पाहिला. त्याआधी आपण ज्ञानयोग म्हणजे सांख्ययोग पाहिला आणि अध्याय 2 श्लोक 39 पासून बुद्धियोग अर्थात कर्मयोग आपण पाहण्याची सुरुवात केली आणि अध्याय 2 संपल्यानंतर तोच कर्मयोग आता आपण कर्माच्या दिशेने पाहत आहोत. अध्याय 2 मध्ये बुद्धीच्या दिशेने पाहिला, अध्याय 3 मध्ये आपण कर्माच्या दिशेने म्हणजे कर्म कसे असावे, कर्म कोणते करावे आणि ते कर्म कसे करावे या संबंधाने सांगणारा हा अध्याय आहे आणि त्यामुळं या अध्यायाचं नाव भगवंतांनी कर्मयोग असं समर्पकतेने योजलेलं आहे. तर आता कर्मयोगाची साधना आपण पाहत होतो मागील अभ्यास वर्गापर्यंत आणि त्यामध्ये अर्थात आपण हे पाहिलं की राजा जनकासारखं कर्म करावयाचं आहे. म्हणजे कर्मयोग सिद्धीस गेल्यानंतर सुद्धा राजा जनकाने कर्मयोगाचं आचरण सुरू ठेवलं आणि त्यामुळे सर्वांना कर्मयोग कसा आचरण करावा, कर्मयोगाचं आचरण कसं करावं हे समजण्यासाठी एक उदाहरण आयडॉल एक्सलन्स पाहायला सतत प्राप्त झाला आणि त्यामुळं प्रत्येकाची अध्यात्मात प्रवृत्ती होत राहिली आणि त्यामुळं रामराज्य तिथे सतत सर्वांना उपलब्ध राहिलं. तर त्या पद्धतीने कर्मयोगाचं आचरण करावयाचं आहे. हे आपण मागील अभ्यास वर्गामध्ये ओवी 168 पर्यंत पाहिलं. तर ही ओवी 168 पृष्ठ 236 वर आहे आणि आता आपण श्लोक 25 पासून कर्मयोगाचा अभ्यास आजच्या अभ्यास वर्गात आपण सर्वजण करणार आहोत. तर काय आहे श्लोक 25? सक्तः कर्मणि अविद्वांसः यथा कुर्वन्ति भारत कुर्यात् विद्वान् तथा असक्तः चिकीर्षु लोकसंग्रहम्. सक्ताः कर्मणि अविद्वांसः यथा कुर्वन्ति भारत कुर्यात् विद्वान् तथा असक्तः चिकीर्षु लोकसंग्रहम्. अर्थ, हे भारत अर्थात हे अर्जुना, मी या कर्माचा कर्ता आहे, मला या कर्माचे फल भोगण्यास मिळेल अशा भूमिकेने कर्मामध्ये आसक्त असलेले अविद्वान म्हणजे आत्मज्ञान शून्य लोक जसे कर्मफलात न्यूनता राहू नये म्हणून उत्साहाने समग्रतेने सावधतेने कर्म करतात, तशा प्रकारे पण अनासक्त राहून कर्माशी मी करता मी भोगता असा संबंध टाकून देऊन लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने विद्वानाने जीवनमुक्ताने मार्गदर्शनार्थ कर्म करावे. तर सक्ताः म्हणजे आसक्त असलेल्या पुरुषाने, सक्ताः म्हणजे आसक्त असलेल्या पुरुषाने आणि उत्तरार्धात काय म्हटलेलं आहे? असक्ताः म्हणजे आसक्ती रहित असलेल्या पुरुषाप्रमाणे कर्म करून दाखवावे. तर सक्ताः आणि असक्ताः आणि त्याचं मराठीत भाषांतर करताना काय होतं? सक्ताहाचं भाषांतर होतं
आसक्तीपूर्ण आणि असक्ताः म्हणजे आसक्ती रहित असलेल्याप्रमाणे. तर असा हा थोडासा शब्दाचा जो भाग आहे तोही आपण लक्षात घेतला म्हणजे श्लोकाचा अर्थ समजण्यामध्ये न्यूनता किंवा चूक होत नाही. तर या श्लोकामध्ये भगवंतानी कर्मयोगाचे विज्ञान सांगितलेले आहे, जे माऊलीने अत्यंत समर्पितपणे पुढील ओवीमध्ये सांगितलेलं आहे. तरी आपण काय करूया, श्लोक 25 चा अर्थ परत एकदा आपण पाहूया. हे अर्जुना, मी या कर्माचा कर्ता आहे, मला या कर्माचे फल भोगण्यास मिळेल, अशा भूमिकेने कर्मामध्ये आसक्त असलेले अविद्वान म्हणजे आत्मज्ञान शून्य लोक जसे कर्मफलात न्यूनता राहू नये म्हणून उत्साहाने, समग्रतेने, सावधतेने कर्म करतात, तशा प्रकारे पण अनासक्त राहून कर्माशी मी कर्ता मी भोगता असा संबंध टाकून देऊन संगम त्यक्त्वा घटित होण्याद्वारे लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने विद्वानाने जीवनमुक्ताने मार्गदर्शनार्थ कर्म करावे. तर कर्म कसे करावे आणि ते कसे केल्यामुळे कर्माशी संबंध विच्छेद कसा होतो हे त्यामागील विज्ञान माऊलीनी ओवी 169 मध्ये अत्यंत समर्पक शब्दांनी सांगितलेलं आहे. अर्थात या ओवीमध्ये साधना सांगितलेली आहे. काय आहे साधना? देखे फळाची आशा, आचरे कामको जैसा, कर्मी भरू होवावा तैसा निराशाही. देखे फळाची आशा, आचरे कामको जैसा, कर्मी भरू होवावा तैसा निराशाही. हे पहा, देखे म्हणजे हे पहा, एकदा उचित करणीय कर्म निर्धारित केल्यानंतर फलाची इच्छा करणारा व्यवहारी पुरुष फलाशेमुळे सत्ता, संपत्ती, कीर्ती, ऐहिक उन्नती प्राप्त्यर्थ जसा स्वतःचा फायदा जास्तीत जास्त म्हणजे ऑप्टिमाइज करण्याच्या हेतूने 100% समग्रतेने रस घेऊन दक्षतेने कार्यक्षमतेने सर्व सामग्रीची जोड लावून कर्मामध्ये स्वतःचे सर्व व्यावहारिक ज्ञान व कौशल्य मॅनेजमेंट स्किल्स लावून जसा कर्मावर भर देतो, कर्मी भरू होवावा तैसा, तशा रीतीने कर्माचे आचरण निरीच्छ विद्वानाने म्हणजे निराशाही असलेल्या आत्मानुभूती संपन्न विद्वानाने करावे. आसक्त व्यवहारी व्यक्तीच्या कर्म करण्याची सर्व विशेषणे मुद्दाम दिली आहेत. आचरे कामुको जैसा इच्छा प्रेरित कर्म करणारा. आपण सर्वजणच इच्छा प्रेरणेद्वारे कर्म करीत असतो. का तर इच्छा पूर्ती झाली म्हणजे सुखाची प्राप्ती होते. पण ती सुखाची प्राप्ती काही कालावधीसाठी अल्पशा कालावधीसाठी झाली की दुसरी इच्छा मनात स्फुरते आणि त्या इच्छापूर्तीसाठी आपण कर्माचा प्रवाह सुरू करतो आणि त्यामुळेच काही क्षण सुखाचे आणि 2 सुखाच्या क्षणामध्ये इच्छा प्रेरित कर्म प्रवाह जो कष्टाचा असं सध्याचं आपलं जीवन जे आहे त्या जीवनामध्ये आपणाला माहिती काय आहे की इच्छा प्रेरित कर्माचं आचरण कसं करावं. त्यामुळे ती सर्व विशेषणे आपण इथे उद्धृत केली आहेत. ती आवश्यक आहेत. व्यवहारातील कर्मसिद्धी जाण्यासाठी आवश्यक आहेत. तशीच ती आत्मानुभूती प्राप्त्यर्थ कर्म करण्यासाठीही आवश्यक आहेत. त्यामुळं ती जी विशेषण आहेत ती विशेषण आपण परत एकदा पाहूया. सत्ता, संपत्ती, कीर्ती, ऐहिक उन्नती प्राप्त्यर्थ जसा स्वतःचा फायदा जास्तीत जास्त म्हणजे ऑप्टिमाइज करण्याच्या हेतूने
शतप्रतिशत समग्रतेने रस घेऊन दक्षतेने कार्यक्षमतेने सर्व सामग्रीची जोड लावून म्हणजे भांडवल इत्यादीची जोड लावून कर्मामध्ये स्वतःचे सर्व व्यावहारिक ज्ञान व कौशल्य अर्थात मॅनेजमेंट स्किल्स लावून जसा कर्मावर भर देतो, कर्मी भरू होवावा तैसा, तशा रीतीने कर्माचे आचरण जीवनमुक्त विद्वानाने करावे. ह्या पद्धतीने कर्माचं आचरण व्यवहारात केले असताना व्यवहारातील इच्छा प्रेरित कर्म हे सिद्धीस जाते आणि अशा पद्धतीने कर्म सिद्धीत जाणे आवश्यक आहे. त्यामुळेच कुटुंबाची, समाजाची, देशाची प्रगती होते. त्यामुळे ही सर्व विशेषणे आपण पुन्हा एकदा पाहिली. आसक्त व्यवहारी कर्म करण्याची सर्व विशेषणे मुद्दाम दिली आहेत व ती स्वतःच्या व कुटुंबाच्या स्वार्थासाठी जशी आवश्यक आहेत तशीच ती स्वतःच्या संस्थेच्या म्हणजे ऑर्गनायझेशन, समाजाच्या व देशाच्या उन्नतीसाठी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या सर्व क्रिये विशेषणाने युक्त होऊनच कर्म करणे कर्मयोगाला अभिप्रेत आहे. फरक इतकाच की केंद्रबिंदू मी व माझे कुटुंबीय इतका संकुचित व स्वार्थी न ठेवता पूर्णतः व्यापक करावयाचा आहे. समाज, देश, पृथ्वी आणि विश्व असा किमान पक्षी स्वतःची नोकरी, व्यवसायाची सत्ता, कार्यक्षेत्र जेथपर्यंत पोहोचते तेथपर्यंतच्या सर्व लोकांचे हित जबाबदारी स्वीकारून जोपासावयाचे आहे. त्यासाठी चित्तात सतत सजगता व साक्षीभाव जोपासावयाचा आहे. कशाच्या तरी बाबतीत सजगता, कशाच्या तरी बाबतीत साक्षीभाव असे नको. शुद्ध सजगता, शुद्ध साक्षीभाव सोबतीला रोजचा ध्यानाभ्यास हवाच. शुद्ध सजगता व साक्षीभाव जोपासण्यासाठी जबाबदारीची जाणीव व श्वासाचे अनुसंधान, सोहमभाव खूप मदतीचे ठरते. ही साधना आत्मानुभूतीसाठी शीघ्र फलदायी आहे. म्हणून माऊली म्हणतात, कर्मी भरू होवावा तैसा निराशाही, कर्मी भरू होवावा तैसा निराशाही. निरीच्छ पुरुषाने मेघवृंदाच्या वृष्टीप्रमाणे पुष्कळ कर्म करावे. ही जी ओवी आहे ही ओवी अध्याय 18 मध्ये 634 क्रमांकाची आहे, जी पृष्ठ 839 मध्ये आहे. तर खंड 2 मध्ये पृष्ठ 839 आपण पाहूया. ओवी 634 काय आहे ओवी? पृष्ठ 839 वर, आणि आदरे करी बहु असे परी करता मी हे नुमसे वर्षा काळीचे जैसे मेघवृंद. आपण प्रत्येक अभ्यास वर्गामध्ये या ओवीचा अर्थ आपण पाहत असतो आणि प्रत्येकाने मेघवृंदाच्या वर्षावाप्रमाणे सात्विक कर्म करणे आवश्यक आहे. तर ती ही ओवी आहे, कर्मयोगाची साधना सांगणारी ओवी आहे. आणि आदरे करी बहु असे परी करता मी हे नुमसे वर्षा काळीचे जैसे मेघवृंद. सात्विक कर्माची विपुलतेने उभारणी आवश्यक आहे, पावसाळ्यातील मेघाप्रमाणे. तर कर्म कोणते असावे? कर्मयोगाचा काय भाग आहे? कर्म कोणते असावे आणि कर्म कसे करावे? कर्म कसे करावे ह्यासाठी आपण सर्व कामुक व्यक्तींची कर्म करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धती मागची सर्व विशेषणे आपण पाहिली. आता त्यामागची निष्कामता ह्या ओवीमध्ये समजावून दिलेली आहे आणि अशा सात्विक कर्माची विपुलता कशी आवश्यक आहे ते ह्या ओवीमध्ये माऊलीने सांगितलेलं आहे. तर सात्विक करता ती नित्याधिक पुष्कळ कर्मे फार आदराने करतो आणि आदरे करी बहु असे, अर्थात श्रद्धेने, जबाबदारीने, कर्तव्य तत्परतेने, दक्षतेने, सजगतेने, धैर्याने, उत्साहाने करतो. नित्यादी कोणतेही कर्म करताना सात्विक करता पावसाळ्यातील मेघवृंदाच्या भूमिकेत असतो. जसे पावसाळ्यातील मेघ खूप पाऊस पडतात
पण गर्जना करीत नाहीत. परोपकाराची भावना ठेवीत नाहीत. क्षेत्र निवडून तेथेच वर्षाव करावा असा आपपरभाव बाळगत नाहीत. पाऊस वर्षविणे हा मेघाचा स्वभाव आहे. पाऊस पाडत आहे म्हणजे काहीतरी कर्तव्य कर्म करीत आहे अशी भूमिकाच मेघ जसे स्वतःकडे घेत नाहीत, तसे सात्विक कर्म करीत असताना तो मी या कर्माचा कर्ता आहे या भूमिकेतच नसतो. मी कर्ता आहे अशी कर्तृत्वाहंकार वृत्ती नसते. मेघासाठी पाणी हे शरीर आहे, सर्वस्व आहे. तो त्याचे सर्वस्व जसे ओततो, सहजतेने देऊन टाकतो, तसे नित्याधिक कर्म करताना सात्विक करता त्याचं सर्वस्व अर्पण करतो. मेघ जसे पुष्कळ पाऊस पडतात पण गर्जना करीत नाहीत, तसे सात्विक करता कर्तव्य तत्परतेने कर्तृत्व अहंकार रहिततेने पुष्कळ कर्म करतो. हे एवढे विस्ताराने सांगण्याचे कारण नित्याधिक कर्म म्हणजे नित्य नैमित्तिक कर्म एवढी संकुचित कर्माची मर्यादा समजू नये. जे आपण सुरुवातीला ओवी 44-45 मध्ये पाहिलं की माऊली जेव्हा जेव्हा विहित कर्म, उचित कर्म, करणीय कर्म, नित्य नैमित्तिकादी कर्म यापैकी कोणतंही विशेषण कर्मास लावतात, त्यावेळेस त्यांना सर्व नियत कर्म, जो भगवंतांचा शब्द आहे, नियत कर्म त्यांना म्हणावयाचे आहे. अर्थात निषिद्ध वगळून सर्व कर्म, ज्यात व्यावहारिक सर्व कर्माचाही अंतर्भाव होतो. तर असं हे सात्विक कर्म करावयाचं आहे आणि मेघवृंदाच्या वर्षावाप्रमाणे विपुलतेने करावयाचं आहे आणि मेघवृंदाप्रमाणे निष्कामतेने करणं कर्मयोगाच्या साधनेसाठी अत्यंत आवश्यक आहे. पुढील ओवीमध्ये काय म्हणतात? देवीची परमात्मलिंगा समर्पावया जोगा कर्म कलापू पैगा निपजावया. साधना सांगणारी अध्याय 18 मधील ही ओवी 635. देवीची परमात्मलिंगा समर्पावया जोगा कर्म कलापू पैगा निपजावया. कर्त्याची तसेच कर्माची सात्विकता निर्धारित करण्यासाठीचा सोपा व प्रभावी निकष या ओवीमध्ये मौलींनी सांगितलेला आहे. परमात्म्यास समर्पित करण्यायोग्य समर्पावया जोगा, परमात्म्यास समर्पित करण्यायोग्य, परमात्म्यास आवडेल अशा, परमात्म्याचे रूप असलेल्या, जनता जनार्दनाच्या हिताचे असलेल्या व जनता जनार्दनास आवडेल अशा कर्मकलापाची निपज, कर्माची कार्याची उत्पत्ती करावयाची आहे. कर्मकलापू अशा स्थिर बुद्धीने शुद्ध व सावध चित्ताने सात्विक करता सात्विक नित्याधिक कर्माची उभारणी उचित दक्षतेने उत्साहाने आदराने करीत असतो. तर कर्म कोणते करावं आणि कर्म कसे करावं या दोन्हीचा विस्तार आपण पाहत आहोत. आता आपण परत पृष्ठ 237 वर आहोत आता आपण. तर येथे कर्मयोगाचं विज्ञान आपण पाहत आहोत आजच्या अभ्यास वर्गात. म्हणजे कर्म कसे करावे आणि ते करताना आत्मानुभूती कशामुळे प्राप्त होते, का प्राप्त होते, कशी प्राप्त होते, म्हणजे कर्म करीत असताना आत्मानुभूती कशी प्राप्त होते याचं विज्ञान आपण पाहत आहोत. ह्या विज्ञान कसं आहे? स्वतः संबंधाने आसक्ती, आशा, अपेक्षा, लोभ, मोह यांची रहितता, श्वासानुसंधान व साक्षीभाव यांच्या साहाय्याने जोपासण्याद्वारे आतून पूर्ण निवृत्ती व वर उल्लेखित क्रियाविशेषणाने युक्त होऊन जनहितार्थ भरपूर कर्म करणे अशी बाहेरून पूर्ण प्रवृत्ती यांचे साहचर्य म्हणजे यांचे एकसाथ असणे आत्मानुभूती प्राप्त करून देते.
म्हणजे विज्ञान काय आहे? बाहेरून पूर्ण प्रवृत्ती जी आपण विविध विशेषणाने क्रिया विशेषणाने युक्त होऊन करावयाची कर्म प्रवृत्ती पाहिली, त्याप्रमाणे समग्रतेने बाहेरून कर्म प्रवृत्ती आणि आतून पूर्ण निवृत्ती. आतून कसं निवृत्त व्हायचं आहे? फलाशा असेल, काहीही असेल, आतून पूर्ण निवृत्त कसं व्हावयाचं आहे? तर साक्षी भाव आणि श्वासानुसंधानाद्वारे. म्हणजे आतून पूर्ण निवृत्ती आणि बाहेरून पूर्ण प्रवृत्ती, असं ज्या वेळेस आपण साधनेच्या अंगाने करतो त्यावेळेस काय होतं? साक्षी असणारा आत्मा पाहतो आणि कर्म करीत असणारा जीव कर्म करीत राहतो. अशा रीतीने साक्षी आणि जीव हे विभक्त होतात. हे विभक्त झाले की आतून आनंदाचा झरा आणि बाहेरून कर्माची प्रवृत्ती असे सुरू राहते. अर्थात आत्मानुभूती संपन्नता प्राप्त होते. तर त्यामुळं काय लक्षात घ्यावायचं आहे की आतून पूर्ण निवृत्ती, बाहेरून पूर्ण कर्म प्रवृत्ती आणि या दोघांचं साहचर्य म्हणजे एकसाथ असणे हे काय करते? पाहणारा आत्मा आणि करणारा जीव या दोघांना विभक्त करते. त्यामुळे काय होतं? पाहणारा आत्मा पाहत राहतो, करणारा जीव करीत राहतो. अशा रीतीने आत्मा दृष्टा होऊन, साक्षी होऊन, आनंदात राहून, स्वतःच्या स्वरूपात म्हणजे सच्चित आनंद या स्वरूपात राहून जीव समग्रतेने कर्म करीत आहे त्याकडे पाहत राहतो. अशा रीतीने कर्माशी संग संपलेला अनुभवास येतो. याला आपण प्रत्येक अभ्यास वर्गामध्ये सुरुवातीला म्हणतो ना आपण, कर्मापासून निर्लिप्तता प्राप्त करून देणे. अर्थात कर्मात असलेला जो बंध आहे त्या बंधापासून पूर्ण निवृत्ती प्राप्त करून देणे आणि ती अशा रीतीने प्राप्त होते. तर आता आपण खालचा परिच्छेद पाहत आहोत. उपरोक्त क्रिया विशेषणाने युक्त असे जनहिताचे फलाकांक्षा रहित कर्माचरण व सोबतीला श्वासानुसंधानासह प्रखर साक्षीभाव, साधा साक्षीभाव नाही, प्रखर साक्षीभाव ही जोडगोळी कर्तृत्वाहंकारी मी व पाहणारा मी म्हणजे आत्मा यांना वेगळे करते. इंद्रियांच्या ठिकाणी त्यांच्या क्रिया करून कर्माची उभारणी होत आहे आणि आत्मा त्या उभारल्या जाणाऱ्या कर्माशी संबंध रहित होऊन पाहत आहे असा अनुभव सुरू होतो. ही साधना अशा रीतीने दोन्ही अनुभूती एकाच वेळी साथ मिळवून देते. म्हणजे कोणत्या दोन अनुभूती? कर्माशी पूर्ण समग्रतेने प्रवृत्ती आणि आत्म्याचा अनुभव, हे दोन्ही एक साथ सायमल्टेनियसली साथ मिळवून देते. हा अनुभव ज्या क्षणी सुरू होतो त्या क्षणी शरीर खूप हलके झाल्याचे, ओझे उतरून ठेवल्यासारखे अनुभवास येते. हे आपण विस्ताराने एका अभ्यास वर्गात पाहिलेलं आहे. कसं पाहिलं होतं? संपूर्ण शरीराला जितकं झेपेल तितकं वजन बांधून घेतलं आणि दिवसभर चाललो आणि एका क्षणात ते सर्व ओझं उतरून ठेवून दिलं की जसा हलकेपणाचा अनुभव प्राप्त होतो तसा त्याही पेक्षा जास्त ठळक पद्धतीने ज्या क्षणी पाहणारा आत्मा आणि करणारा जीव यांचं विभक्त झालेलं अनुभवास येतं त्या क्षणी इतक्या प्रमाणात हलकेपणा शरीराचा जाणवतो आणि म्हणजे वजन कमी होत नाही व्यक्तीचं, पण व्यक्तीला आपण खूप हलके झालो आहोत, मुक्त झालो आहोत आणि त्यामुळं मुक्ती हा शब्द प्रयोग किती समर्पक आहे याची खात्री पटते. तर असा हा टळटळीतपणे अनुभव असतो. आत्मानुभूतीची प्राप्ती होण्याचे असे हे लेखकाने स्वतः अनुभवलेले कर्मयोगाचे विज्ञान आहे. तर कर्मयोगाच्या विज्ञानावरील सविस्तर विवेचनासाठी आता आपण अध्याय 18 ओवी 593 पाहूया. त्या ठिकाणी सात्विक कर्म करण्याची हातवटी दिलेली आहे. तर ही आहे
पृष्ठ 829 वर, खंड 2 मध्ये पृष्ठ 829 त्या ठिकाणी हातवटी सांगितलेली आहे. कर्म करण्याची हातवटी, माऊलींचा शब्द आहे हातवटी या. तर महत्वाची साधना या ओवीमध्ये सांगितलेली आहे. 593 अध्याय 18. ऐसे ऐसिया हातवटिया कर्म निफजे जे धनंजया जाण सात्विक हे तया गुणनाम गा. म्हणजे सात्विक कर्म कशास म्हणावं आणि सात्विक कर्माची हातवटी माऊलीने सांगितलेली आहे. काय आहे अर्थ? कर्म अशा हातवटीने करावयाचे आहे, फलेच्छा सोडून अशा पद्धतीने करावयाचे आहे की ज्यामुळे कर्मबंध निर्माण होणार नाही व आत्मलाभ होईल. अर्थात कर्मयोग संबंधाने असलेली ही साधना आहे. तर कर्मयोगाच्या साधनेचा मुख्य गाभा काय आहे की फलेच्छा, कर्म करण्यामागील ची जी फलाकांक्षा, आशा, अपेक्षा, मोह, लोभ ही जी फलेच्छा आहे त्याचा लेश ओळखणे व दूर करणे अशी ही साधना आहे. आणि अशा हातवटीने कर्म करणे कर्मयोगाला अभिप्रेत आहे. तर पुढील परिच्छेदामध्ये फलेच्छा म्हणजे कर्मफलाबाबत वासना, कामना, आशा, अपेक्षा, स्पृहा, आर्तता, अभिलाषा, तृष्णा, मोह, लोभ, आकांक्षा, इच्छा, ममत्व हे सर्व त्यागावयाचे आहे. ही यादी अत्यंत महत्वाची आहे. कारण पुढील पानावर ठळक भागामध्ये आपण पाहूया. सारांश कर्मफलाबाबत उदासीनता, पण कर्म करण्याबाबत उत्सुकता, जिज्ञासा अशी कर्म करण्याची हातवटी अपेक्षित आहे. ज्या ज्या वेळी जी जी कर्मे समोर येतील ती यथाविधी, यथाशास्त्र, कर्तव्य भावनेने व जबाबदारीने करून संपवणे अपेक्षित आहे. थोडक्यात कर्म करण्यात कुठलीही चूक नको. कर्म उत्तम प्रकारे संपले पाहिजे. त्यासाठी मनाची एकाग्रता, कामाबद्दल उत्सुकता, जिज्ञासा अपेक्षित आहे. तुम्हाला जे कोणतं कर्म प्राप्त आहे ते तुमच्यासाठी नियत असलेलं कर्म करण्याची ही हातवटी आहे. म्हणून आपण काय पाहिलं की अध्याय 3 ओवी 78 मध्ये सांगितलेलं आहे की ज्या ज्या वेळी जी जी कर्मे समोर येतील, कर्म करण्यात कुठलीही चूक नको. कर्म उत्तम प्रकारे संपले पाहिजे. व्यवहारातील सर्व कर्म सुद्धा कायदा नीती शास्त्राप्रमाणे करणी असल्याची खात्री करून घेतल्यानंतर याच हातवटीने म्हणजेच उत्सुकतेने, जिज्ञासेने, कर्तव्य भावनेने, पूर्ण जबाबदारीने, पूर्ण कार्यक्षमतेने पण फलेच्छा त्यागून कराव्याची आहे. या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस जमल्या की आत्मलाभ होतो. पाहणारा आत्मा वेगळा आणि करणारा जीव वेगळा. तो त्याच्या इंद्रियाद्वारे, मन बुद्धीद्वारे कर्म करीत असणारा जीव वेगळा आणि त्याकडे पाहणारा आत्मा वेगळा. अशा या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस जमल्या की आत्मलाभ होतो. लक्षात घ्या, पूर्णपणे समरसून व साक्षीभाव जोपासत सर्व कर्म करावयाचे आहे. त्यासोबत फलेच्छा पूर्णपणे सोडून द्यावयाची आहे. इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, लोभ, मोह, ममत्व, कामना हे सर्व सोडून कर्म करावयाचे आहे. सर्व समानार्थी शब्दांची परत परत आठवण करून द्यावयाचा उद्देश हा आहे की यातील कुठली तरी भावना मनामध्ये मागच्या दरवाजाने येते व आत्मलाभापासून वंचित करते. आपण अध्याय 18 मधला भाग पाहत आहोत. अर्थात तोपर्यंत बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे. कर्मयोगाची साधना आपण बऱ्यापैकी प्रत्यक्षात करीत आहोत.
त्यासाठी आपण विजन स्टेटमेंट केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याचं निज प्रवृत्तीद्वारे इंट्रोस्पेक्शनद्वारे आपण ते तपासून घेत आहोत आणि त्यानंतर ते त्यातील काही भाग आपण राजा जनकाप्रमाणे करावयाचा निश्चय केला आहे आणि त्या पद्धतीने आपण ते जनहितार्थ असलेलं सात्विक कर्म करीत आहोत. असं असताना सुद्धा फलेच्छा मागील दरवाजाने मनामध्ये डोकावते. ती कशी? पहा, आता जे आपण सगळे शब्द पाहिले, वेगवेगळे आशा, अपेक्षा इत्यादीचे शब्द पाहिले, यातील कुठली तरी भावना मागच्या दरवाजाने मनामध्ये येते व आत्मलाभापासून वंचित करते. उदाहरणार्थ, जनहितार्थ असलेले हे काम, कार्य, कर्म चांगले आहे असे वाटते. याचा अर्थ काय आहे? आसक्ती आहे. हे काम लोकांना आवडले असणार असे वाटते, तेव्हा समजावे अपेक्षा आहे. या कामामुळे माझ्या कुळाचे नाव होईल असे वाटते, ही आकांक्षा आहे. मी नेहमी आता असेच करणार, हा मोह आहे. या कामामुळे सर्वांचा फायदा झाला, परत अशीच संधी मिळावी, हा लोभ आहे. एका बाजूस जनहितार्थ काम एवढे समरसून करावयाचे आहे की त्रयस्थाने म्हणावे, काम करावे तर असे. यांच्यापासून शिकण्यासारखे आहे. वाह, काय कार्यक्षमता, किती कल्पकतेने काम करतात आणि तरी फलेच्छेपासून क्षण प्रतिक्षण दूर. आता लक्षात येईल की किती साक्षीभाव, सावधता, दक्षता सतत हवी. ही सावधता, दक्षता इतक्या विविध अंगाने जोपासावयाची आहे की ती एखाद्या विशिष्ट अंगाने दिशेने न राहता फक्त शुद्ध दक्षता, सावधता, उत्सुकता, जिज्ञासा, साक्षीभाव असे होऊन जाते. याचेच नाव ज्ञानात राहणे. या हातवटीने कर्म करीत राहिल्यास आत्मलाभ होतो. जे तुम्ही सात्विक कर्म करीत आहात आणि सात्विक कर्म करीत असताना सुद्धा फलेच्छा मागील दरवाजाने मनामध्ये डोकावते आणि आपल्याला काय वाटतं की ते डोकावणं हे उचितच आहे, पण ते डोकावणं सुद्धा साक्षीभावाद्वारे, कशा साक्षीभावाद्वारे? प्रखर साक्षीभावाद्वारे त्यागावयाचं आहे. आणि असं साहचर्य म्हणजे बाहेरून पूर्ण प्रवृत्ती आणि आतून पूर्ण निवृत्ती असं झालं म्हणजे हे एकमेकाला, यांच्यामध्ये जी एकरूपता आहे ती एकरूपता संपून जाते. पाहणारा मी आणि करणारा मी हे विभक्त होतात आणि ते विभक्त झाले की कर्मापासूनची निर्लिप्तता प्राप्त होते आणि पाहणारा जो आत्मा आहे त्याचा अनुभव जो सच्चिदानंद रूप आहे तो सुरू होतो आणि ज्या क्षणी तो सुरू होतो त्या क्षणी शरीर खूप हलकं झाल्याचं अनुभवास येतं. तर असं आहे कर्म करण्याची हतवटी कशी असावी ते अध्याय 18 मध्ये सांगितलेलं विज्ञान आहे. आता आपण अध्याय 3 मध्ये आहोत. तर अध्याय 3 मध्ये ओवी 171 आपण पाहत आहोत. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. जीवनमुक्त आणि कर्मयोगाच्या मार्गाने वर्तन सुरू ठेवून स्वतःच्या पुढाकाराने जगातील सर्व लोकांना या मार्गास प्रवृत्त करावे आणि असे करताना आपण कोणी अलौकिक आहोत असे लोकांना वाटू देऊ नये. लोकात मिसळून स्वधर्माचरणाचे उदाहरण अनुकरण करण्यासाठी प्राप्त करून द्यावे. लोकांनी जर अलौकिक ठरविले तर त्यासोबत ते अनुकरण करणे खूप अवघड, अशक्य ठरवतील व अनुकरण करणार नाहीत. लोकात मिसळून लोकांसारखे राहून स्वधर्माचे आचरण करून दाखवावे व आचरण करून घ्यावे. असं म्हणजे राजा जनकाच्या उदाहरणाप्रमाणे आपण जे विजन स्टेटमेंट मधील जो थोडासा भाग असा निवडलेला आहे की जो इतरांना अनुकरण करून देण्यासाठी, रेप्लिकेट करण्यासाठी
प्राप्त होईल, सहजतेने प्राप्त होईल. त्यांना त्यामध्ये अनुकरण करण्यासाठी ते खूप अवघड आहे, अशक्य आहे असं वाटणार नाही आणि त्यांना त्याच पद्धतीने कर्म करण्याची प्रेरणा प्राप्त होईल. हा त्यामागचा माऊलीने उद्देश इथे या ओळीमध्ये स्पष्ट केला आहे. आता पुढील श्लोक साधना सांगणारा 26 क्रमांकाचा अध्याय 3 मधील. न बुद्धी भेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगिनाम जोषयेत सर्व कर्माणी विद्वान युक्त हा समाचरण. समाचरण म्हणजे चांगल्या प्रकारे आचरण. स्वस्वरूपात स्थित असणाऱ्या ज्ञानी पुरुषाने शास्त्रविहित कर्मामध्ये आसक्ती असणाऱ्या अज्ञानी पुरुषामध्ये बुद्धिभेद, बुद्धिभ्रम उत्पन्न करू नये. कर्मामध्ये अश्रद्धा उत्पन्न करू नये. या उलट शास्त्रविहित सर्व कर्माचे स्वधर्माचे चांगल्या प्रकारे समग्रतेने, उत्साहाने, दक्षतेने, साक्षीभाव, अनासक्ती जागृत ठेवून आचरण करीत इतरांच्याकडूनही त्यांच्या स्वधर्माचे चांगल्या प्रकारे आचरण करवून घ्यावे. नैष्कर्म्याचा, नैष्कर्म्य म्हणजे कर्मापासून निर्लिप्तता प्राप्त झाल्यानंतर उभारल्या जात राहणाऱ्या कर्माचा, नैष्कर्म्याचा, कर्माच्या निर्लिप्ततेचा, कर्मबंधापासून मुक्त होण्याचा उपदेश जर समोरच्यांना नीट कळला नाही तर ते चुकीचा अर्थ काढतील. जसे कर्मात काय पडले आहे, कर्माने बंध निर्माण होतो, कर्माचा त्याग करून ज्ञान संपादन करावे. फलेच्छेशिवाय कर्म करणे अशक्य आणि फलेच्छेने जन्म मृत्यू चक्र सुरू होते, तेव्हा कर्मच टाळावे असे वाटून सुरू असलेले विहित कर्मही ते थांबवतील. त्यामुळे जीवनमुक्ताने आचरण करून दाखवावे व टप्प्याटप्प्याने सुस्पष्टतेने गूढरम्यता टाळून नैष्कर्म्याचे ज्ञान द्यावे. उपदेश व आचरण असे करावे की जेणेकरून बुद्धिभ्रम होणार नाही. बुद्धिभ्रम कोणते कोणते? असं कर्म करणं शक्य नाही, त्यामुळे मग मी कर्मच करणार नाही आणि ज्ञानामध्ये रममान होईल आणि ज्ञानाद्वारे मोक्ष प्राप्त करेल. तर असा त्याचा बुद्धिभेद होऊ नये. तो जे सध्या विहित कर्म करीत आहे, समाजोपयोगी कर्म करीत आहे, ते समाजोपयोगी कर्म, जनहितार्थ असलेलं कर्म सुरू राहील आणि त्या कर्मामध्ये त्याला उपयुक्त असणारी हातवटी स्वतःच्या उदाहरणाद्वारे उपलब्ध करून द्यावयाची आहे आणि त्यामुळे त्यास आत्मानुभूती प्राप्त होणार आहे आणि त्यासाठी टप्प्याटप्प्याने त्यास नैष्कर्म्य समजावून द्यावयाचे. नैष्कर्म्य सुरुवातीस सांगितलं, कर्मापासूनची निर्लिप्तता अशी अशी प्राप्त होते, मग तो कर्मच करणार नाही. असा तो बुद्धिभ्रमामध्ये जाईल, तसा तो बुद्धिभ्रमामध्ये जाता कामा नये. तर तैशी कर्मी जया अयोग्यता तया प्रति नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आदी करूने, न प्रगटावी खेळता आदी करूने. ज्यांना उचित करणीय कर्म निर्धारित करणे, उचित विहित कर्माचे समरसून कार्यक्षमतेने आचरण करणे, स्वतःच्या व कुटुंबाच्या जबाबदारी सोबत काही प्रमाणात का होईना समाजाची जबाबदारी, थोडीशी सेवा हे जमत नाही. त्यांना नैष्कर्म्यता, त्रिगुणातीतता, आत्मानुभूती याबाबतचे ज्ञान कौतुकाने देखील प्रगट करू नये. न प्रगटावी खेळता आदी करू नये. तर थोडक्यात काय की टप्प्याटप्प्याने हे ज्ञान प्राप्त करून द्यावयाचे आहे, स्वतःच्या आचरणाद्वारे इतरांना प्राप्त करून द्यावयाचे आहे. तैसे सत्क्रियाची लावावी, त्याची एकी प्रशंसावी, नैष्कर्मी ही दावावी आचरवणे. अशा पुरुषांना सत्क्रियतेकडेच, स्वधर्मरूप सदाचरणाकडेच प्रवृत्त करावे. स्वधर्माचरणाचीच प्रशंसा करावी. एवढेच काय, नैष्कर्म्य स्थिती प्राप्त पुरुषांनीही स्वतः आचरण करून सत्क्रियता दाखवावी. मला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झालेली आहे, मला आत्मानुभूती प्राप्त झालेली आहे,
मला कृतकृत्यता प्राप्त झालेली आहे, मग मी आता कर्म करण्याची आवश्यकताच राहिलेली नाही, असं नको. तर राजा जनकाप्रमाणे सत्क्रियता दाखवावी. तर आता पुढे श्लोक 27 मध्ये भगवंत काय म्हणतात, काय सिद्धांत सांगतात तो पाहूया. प्रकृते क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ता अहमिति मन्यते, कर्ता अहमिति मन्यते, कर्ता अहम इति मन्यते. वस्तुतः सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणाकडून केली जात असतात, पण तसे असताना अहंकाराने विमूढ झालेला, अहंकार विमूढात्मा, चित्ताला अहंकाराने व्यापल्यामुळे अज्ञानी झालेला, मूढ झालेला पुरुष त्या कर्मांचा मी करता आहे असे मानतो. मी करता आहे असंच जाणवत असतं. जोपर्यंत आत्मानुभूती प्राप्त होत नाही तोपर्यंत मी करता आहे असं जाणवत असतं. कर्ता करविता परमेश्वर असे वाटणे हा विनय आहे, आणि कर्तृत्व रहितता प्राप्त होणे, कर्मापासूनची निर्लिप्तता प्राप्त होणे हे कर्मयोगाची साधना सिद्धीस गेल्याचं लक्षण आहे. तर ह्या दोन भागामधील दोन काय म्हणतो आपण त्याला वाक्प्रचारामधील फरक समजून घ्यावा. तर श्लोकाचा अर्थ काय आहे, वस्तुतः सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणाकडून केली जात असतात, पण तसे असताना अहंकाराने विमूढ झालेला, अहंकार विमूढात्मा, चित्ताला अहंकाराने व्यापल्यामुळे अज्ञानी झालेला पुरुष त्या कर्माचा मी करता आहे असे मानतो, मन्यते असे मानतो. देखे पुढीलाचे ओझे जरी आपुला माथा घेईजे, तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा. अर्थ, अर्जुना असे पहा की जर पुढच्या म्हणजे समोरच्या दुसऱ्या माणसाचे ओझे आपण आपल्या डोक्यावर घेतले तर त्या भाराने आपण व्याप्त होणार नाही काय? सांग. दुसऱ्याचे ओझे स्वतःच्या डोक्यावर घेतल्याने त्रासाचा जितका आणि जसा अनुभव येतो तोच त्रासाचा अनुभव अहंकाराचे ओझे डोक्यावर घेतल्याने येतो, आणि त्यामुळे कर्तृत्व अहंकार रहितता त्यावेळेस प्राप्त होते. त्यावेळेस खूप हलकं झाल्यासारखं अनुभव येतो, हलके झाल्याचा अनुभव येतो, जो आपण विस्ताराने थोड्या वेळापूर्वी पाहिला. अर्थात ही ओवी अनुभवास येते. ही ओवी कशी अनुभवास येते ते आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं की सर्व अंगाला बांधलेलं ओझं एका क्षणात काढून टाकलं तर जसा हलका झाल्याचा अनुभव येतो, आणि आपल्याला काय वाटतं, हसू येतं की मी हे एवढं ओझं म्हणजे दुसऱ्याचं ओझं, प्रकृतीचं ओझं, इंद्रियाद्वारे सुरू असलेल्या कर्माचं ओझं, मन बुद्धी इंद्रिय याद्वारे सुरू असलेल्या कर्माचं ओझं उगाच वागवीत होतो, हा अनुभव येतो आणि हसायला येते. तर अशी ही ओवी अनुभवास येते. तर त्यामुळे स्वतःला करता म्हणू नये. तर पुढील ओवी काय सांगते सिद्धांत, कर्ता अहम इति मन्यते या पदच्छेदावरील ओवी, तैसी शुभाशुभे कर्मे जिथे निपजती प्रकृती धर्मे ती मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. त्याप्रमाणे प्रकृती धर्मामुळे, प्रकृतीच्या स्वाभाविक गुणधर्मामुळे जी शुभाशुभ चांगले वाईट कर्माची उभारणी होत राहते, विविध कर्मे निर्मिली जात राहतात, उपजत राहतात, त्या कर्माचा मी करता आहे असे मूर्ख मनुष्य बुद्धिभ्रमाने म्हणतो. प्रकृतीचे ओझे बुद्धिभ्रमाने स्वतःच्या डोक्यावर घेतो. तर ही जी साधना आहे, तर पुढील परिच्छेदात सांगितलेली साधना आहे, जी सांगितल्यानंतर ध्यान करावायचे आहे. ते आपण रोज जसं ध्यान करता त्यावेळेस हे ध्यान करताना ह्या ठिकाणचा भाग जो जो सांगितलेला आहे तो वाचावा आणि ध्यान ग्रहपाठामध्ये करावं. तर काय करावायचं आहे, वरील श्लोक 27चा अर्थ शांतपणे मन हळूहळू शांत करीत पुन्हा वाचावयाचा आहे आणि ध्यानास बसावयाचे आहे.
मनात येत असलेले व विरून जात असलेले सर्व विचार अहंकाराच्या म्हणजे मी व माझेपणाच्या ओझ्यातून निर्मित झालेले आहेत हे शब्दात न बांधता विवेकाद्वारे पाहत राहा. विचार क्षीण होत असल्याचे पाहत राहा. म्हणजे ध्यान कसं करावयाचं आहे ते आता आपण समजून घेऊया. म्हणजे ग्रहपाठात आपणाला हे ध्यान करता येईल. ध्यानात बसल्यानंतर मनामध्ये जे विचार येत असतात ते विचाराचं मागे काय आहे तर मी व माझे अर्थात देहाहंकार कर्तृत्व अहंकार हा त्या विचाराच्या मागे आहे. त्या विचाराचा उगम हा मी व माझे यापासून होतो आहे. अर्थात अहंकारापासून होतो आहे. हा विवेक ध्यानाच्या वेळेस मनामध्ये जोपासावयाचा आणि ध्यान लागू द्यावयाचे. त्यामुळे काय होतो की अहंकाराचं ओझं टाकून द्यावयाचे आहे. या विवेकामध्ये बुद्धी स्थिर होते आणि जी कर्मापासूनच्या निर्लिप्ततेच्या अनुभवाकडे प्रवाहित राहते. तर आता आपण महत्वाचा असलेला सिद्धांत श्लोक 28 मधील आता आपण पाहत आहोत. गुणच गुणात वर्तत आहेत. आता आपण पाहिलं की प्रकृतीचं ओझं आपण उगाच डोक्यावर घेऊन वावरत असतो आणि कर्माची उभारणी कशी होत असते तो प्रकृतीचा स्वभाव आहे आणि गुणच गुणात वर्तत आहेत. तर हा महत्वाचा सिद्धांत सांगणारा हा श्लोक 28. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. यातील उत्तरार्धामधील गुणागुणेषु वर्तन्ते हे जे पद आहे हे अत्यंत महत्वाचं पद आहे. या पदाचा आपण पुष्कळ वेळेस वापर पुढेही करणार आहोत. या आधीही आपण केलेला आहे. हे महाभावो अर्जुना गुणविभाग म्हणजे कोणता प्रकृती निर्मित त्रिगुणात्मक असलेला प्रकृतीद्वारे ज्याची निर्मिती झालेली आहे आणि जे सर्व त्रिगुणात्मक आहेत. काय काय आहे त्रिगुणात्मक आणि प्रकृतीचा भाग? ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये मन बुद्धी अहंकार पंचमहाभूते व त्यांचे विषय हा समुदाय हा काय आहे गुणविभाग आहे. म्हणजे स्वतःचे जी इंद्रिये मन बुद्धी चित्त अहंकार आहे हे प्रकृतीचं कार्य आहे आणि समष्टीमध्ये पंचमहाभूते व पंच ज्ञानेंद्रियांचे विषय हे समष्टीमधील गुणविभाग आहे. तर हा गुणविभाग व यांच्या परस्पराशी होणाऱ्या क्रिया हा कर्म विभाग. आता जे आपण पाहिलं ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मन बुद्धी आणि त्यांचे विषय यांचा परस्पराशी होणाऱ्या क्रिया हा कर्म विभाग. यांच्यापासून आत्मा भिन्न आहे. गुणविभाग आणि कर्म विभाग यांच्यापासून आत्मा भिन्न आहे. गुण कर्म आत्मा यांना तत्वाने जाणणारा तिघांचे यथार्थ स्वरूप जाणणारा जो तत्ववेत्ता संपूर्णतः गुणच गुणात वर्तत आहेत. इंद्रियादी रूप गुण हे विषय रूप गुणामध्ये क्रीडा करीत आहेत. अर्थात आत्म्याच्या बाहेर परस्पर इंद्रिये मन बुद्धी त्यांच्या त्यांच्या विषयात वावरत आहेत असे जाणून घेत राहून त्यात अडकत नाही. अहंकाराद्वारे आसक्त होत नाही. देहेंद्रिये व कर्माशी मी व माझेपणाने तद्रूप होत नाही. अर्थात सर्व क्रियांचा साक्षी होऊन राहतो. तर फार महत्वाचा सिद्धांत या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. तर गुणविभाग आणि कर्म विभाग यांच्यापासून आत्मा भिन्न आहे. तर परत एकदा पाहूया गुणविभाग काय आहे. प्रकृती निर्मित त्रिगुणात्मक असलेला
ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार हे व्यष्टी स्तरावरील, पंचमहाभूते व त्यांचे विषय हा समिष्टी स्तरावरील असा हा संपूर्ण समुदाय म्हणजे गुणविभाग आणि व त्यांच्या परस्पराशी होणाऱ्या क्रिया, गुणविभागामध्ये जे जे आहे त्यांचा परस्पराशी होणाऱ्या क्रिया हा कर्म विभाग, यांच्यापासून आत्मा भिन्न आहे आणि गुणच गुणात वर्तत आहेत, गुणच गुणामध्ये वावरत आहे आणि मी त्याचा कर्ता नाही असे जाणून घेऊन मी व माझेपणाने तद्रूप होत नाही. तर आता आपण इथे 5 मिनिटाची विश्रांती घेत आहोत आणि नंतर आपण भेटू. माझी माऊली. माझी माऊली. तर आपण कर्मयोगाच्या साधनेचा विस्तार पाहत आहोत. त्यासाठी आपण ते पाहिलं की कर्म कोणतं करावयाचं ते आपण विजन स्टेटमेंटद्वारे निश्चित करून घेतलेलं आहे आणि त्यापैकी काही भाग आपण इतरांना मार्गदर्शनार्थ उपयुक्त होईल अशा प्रकारे सुद्धा आपण निवडलेलं आहे. आणि हे सर्व कर्म कसं पाहिजे तर सात्विक पाहिजे. तर निषिद्ध वगळून उर्वरित सर्व करणीय कर्मासाठी कर्मयोग आचरणात आणावयाचा आहे. पण ते कर्म कसं पाहिजे? जनहितार्थ असलेलं सात्विक कर्म पाहिजे, हेही आपण पाहणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आपण विजन स्टेटमेंटच्याच वेळेस ठरवलं की सर्व कर्म नीतिशास्त्राप्रमाणे, धर्मशास्त्राप्रमाणे, कोड ऑफ कंडक्ट प्रमाणे, कोड ऑफ प्रॅक्टिस प्रमाणे तपासून घेऊन निश्चित करून आपण 1, 2, 3, 4 असं लिहून काढलेलं आहे आणि त्याखाली आपण हे सर्व कर्म मी समग्रतेने साक्षी भावासह करेन असे आपण त्याखाली लिहून ठेवलेलं आहे. तर आता आपण गुणच गुणात वर्तत आहेत हा महत्वाचा सिद्धांत श्लोक 28 अध्याय 3 श्लोक 28 द्वारे आपण आता पाहिला आणि त्याचा विस्तार आता आपण पुढे पाहत आहोत. तर अनुभूती सांगणारी ही पुढील ओवी 181. जे तत्वज्ञानियांच्या ठाई तो प्रकृती भाव नाही, जेथ कर्मजात पाही निपजत असे. जे तत्वज्ञानियांच्या ठाई तो प्रकृती भाव नाही, जेथ कर्मजात पाही निपजत असे. हे माझे डोळे इत्यादी ज्ञानेंद्रिये, हे माझे हातपाय इत्यादी कर्मेंद्रिये, हे माझे मन, ही माझी बुद्धी, अशा रीतीने मी फक्त देहात आणि देहाला व्यापून या परिच्छिन्नतेने अहंकाराने संपर्कातील वस्तू, विषय, व्यक्ती, घटना, परिस्थितीशी व्यवहार होत राहणे हा प्रकृती भाव. हा प्रकृती भाव म्हणजे जीव भाव तत्वज्ञानांच्या ठिकाणी नसतो. साहजिकच हे मी केलेले कर्म, या सुरू असलेल्या कर्माचा मी करता आहे हा अनुभव संपतो आणि इत्यंभूत कर्म हे इंद्रिये, मन, बुद्धीद्वारे उभारले जात असल्याचे साक्षी भावाद्वारे अनुभवास येत राहते. सुरू असलेल्या कर्माची उभारणी आत्मस्वरूपाबाहेर, बाहेरच्या बाहेर ही कर्माची उभारणी प्रकृतीद्वारे, इंद्रियाद्वारे सुरू आहे हा अनुभव येत राहतो. तर अनुभवदर्शक खूण ह्या परिच्छेदाला डावीकडे उभी रेषा, सलग उभी रेषा दिलेली आहे. तर आपल्याला कल्पना आहे की ज्या ज्या परिच्छेदामध्ये अनुभव सांगितलेला आहे तो परिच्छेद वाचताना बुद्धीची दिशा कशी ठेवायची आहे? प्रांजळ. हा अनुभव मला अजून प्राप्त नाही, पण ज्या अर्थी माऊली सांगतात त्या अर्थी हा अनुभव निश्चितपणे येऊ शकतो. माझी माऊली सामर्थ्यवान आहे. हा अनुभव प्राप्त करून देण्यासाठी माझी माऊली सामर्थ्यवान आहे अशी भूमिका धारण करून असे अनुभवदर्शक परिच्छेद वाचावयाचे असतात. तर ह्या ओवीचा अनुभव काय सांगितलेला आहे ओवीमध्ये? सुरू असलेल्या कर्माची उभारणी आत्मस्वरूपाबाहेर, बाहेरच्या बाहेर
ही कर्माची उभारणी प्रकृतीद्वारे इंद्रियाद्वारे सुरू आहे हा अनुभव येत राहतो. तर हा अनुभव ही सांगणारी ओवी 304 कुठे आहे? ग्रंथ खंड 2 पृष्ठ 749. ग्रंथ खंड 2 पृष्ठ 749. ओवी 304. तर फार महत्वाची ओवी आहे, अनुभव सांगणारी ओवी आहे. ओवी 304 अनुभूतीचे महत्वाचे स्वरूप सांगितलेलं आहे. तरी सत्यची गा धनुर्धरा सर्व कर्मांचा उभारा होतसे बाहिर बाहिरा करणी पाचे. कर्माची उभारणी आत्मस्वरूपाच्या बाहेर बाहेरच्या बाहेर होत असते, होत राहते व तसे अनुभवास येत राहते. माऊली मागील ओवीत म्हणतात अवधानाचा चांगला विस्तार करून ऐक आणि आता सिद्धांत सांगतात. तरी अर्जुना खरोखरच सर्व कर्मांची उभारणी या 5 कारणांनी आत्मस्वरूपाच्या बाहेर बाहेरच्या बाहेर होते. माऊलीनी ओवी 261 पासून ज्ञानप्रधान कर्मफल संन्यास सिद्धीस गेलेल्या साधकाचा अर्थात जीवनमुक्ताचा कर्मासंबंधाने अनुभव सांगितला आहे. त्या सर्व अनुभवाचे सार या ओवीत सांगितलेले आहे. आपण अध्याय 18 मधील ओवीचं हे विवेचन वाचत आहोत. शरीरेंद्रियाद्वारे मन बुद्धीद्वारे उभारले जात असलेले असे सर्व कर्म अकर्ता साक्षी असलेल्या आत्म्याच्या बाहेर बाहेरच्या बाहेर सुरू असल्याचे अनुभवास येते. लिप्त करणे तर दूरच, उभारल्या जात असलेल्या कर्माचा स्पर्श सुद्धा होत नाही इतक्या दूरवर बाहेरच्या बाहेर कर्म सुरू असल्याचे अनुभवास येत राहते. तर ती अशी अनुभूती निश्चितपणे प्राप्त होते आणि भगवंत कृपेने माऊली कृपेने लेखकास या अनुभूती प्राप्त झालेली आहे असं पुढील परिच्छेदामध्ये येथे नमूद करण्यात आलेलं आहे. तर शब्द प्रयोग आता इथे जे कारणे करणी पाचे हा जो शब्द प्रयोग आहे इथे तो एवढ्यासाठीच की हे अध्याय 18 मधील ओवी आहे. जर मी करता नाही तर मग कोण करता आहे? तर ती 5 कारणं सांगितलेली आहेत. तर त्या 5 कारणामध्ये आपण आता काही जाणार नाही. पण म्हणजे काय की प्रकृतीद्वारे कर्माची उभारणी होत आहे. गुणच गुणात वर्तत आहे, गुणागुणेषु वर्तन्ते हा महत्वाचा सिद्धांत पाहिला आणि त्याचा हा अनुभव अशा पद्धतीने याकडे पाहावे. आणि गुणच गुणात वर्तत आहेत अशा प्रकारचा जेव्हा अनुभव प्राप्त होतो त्यावेळेला सर्व कर्माची उभारणी जे स्वतःच्या ज्ञानेंद्रियाद्वारे कर्मेंद्रियाद्वारे मन बुद्धीद्वारे आणि इतरांच्या द्वारे जी कर्माची उभारणी सुरू आहे ती आत्मस्वरूपाच्या बाहेर बाहेरच्या बाहेर सुरू आहे असे अनुभवास येत राहते आणि तेही विनासायास. तर असा हा अनुभव आपण इथे पाहिला. तर आता आपण ओवी 183 पाहत आहोत अध्याय 3 ची. म्हणून शरीरी जरी होती तरी कर्मबंधा नाकळती जैसा का भूतचेष्टा गवस्ती घेपे वना. दृष्टांत सांगितलेला आहे. म्हणून शरीरी जरी होती तरी कर्मबंधा नाकळती जैसा का भूतचेष्टा गवस्ती घेपवेना. काय आहे ओवीचा अर्थ? म्हणून जशा जगातील सर्व भूतांच्या पंचमहाभूते व प्राणीमात्रांच्या परस्पर संबंधाने होणाऱ्या क्रिया जरी सूर्यप्रकाशामुळे होत असल्या तरी सूर्य जसा त्यांच्या क्रियेत गोवला जात नाही, संबंध रहित व निर्लिप्त राहतो, तसे तत्वज्ञानांना शरीर जरी असले तरी ते देहेंद्रियाद्वारे होणाऱ्या कर्मामुळे बांधले जात नाहीत. आता इथे शब्द नाकळती ओवीमध्ये शब्द आहे पहा नाकळती.
नाकळती म्हणजे कळत नाही असा याचा अर्थ नाही आहे. नाकळती म्हणजे आकळणे म्हणजे बांधले जाणे आणि नाकळती म्हणजे बांधले जात नाहीत. नाकळती म्हणजे बांधले जात नाहीत. तर पुढील श्लोक 29. प्रकृतेर गुणसमुडाः सज्जन्ते गुणकर्मसु तान अकृष्णविदः मंदान कृष्णविद न विचालयेत. प्रकृतीच्या गुणाने मोहित झाल्यामुळे अज्ञानी झालेली माणसे गुणात आणि कर्मात आसक्त होतात. वस्तुतः इंद्रियांच्या हालचालीमुळे कर्माची उभारणी होत असते, पण ते कर्म फलाकांक्षेद्वारे मी करीत आहे असा अभिनिवेश धरतात. म्हणून पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानाने, नैष्कर्म्यावस्था प्राप्त असणाऱ्याने त्या अज्ञानी मंदबुद्धीच्या पुरुषांना कर्मावरील श्रद्धेपासून विचलित होऊ देऊ नये. त्रिगुणात्मक असलेल्या प्रकृतीचे सत्व रज तम हे तिन्ही गुण मनुष्यास बांधणारे आहेत. सत्वगुण सुख आणि ज्ञानाच्या आसक्तीने, रजोगुण कर्माच्या आसक्तीने व तमोगुण प्रमाद, आळस, निद्रा मोहाद्वारे मनुष्यास बांधत असतात. अध्याय 14 श्लोक 6 ते 8. 3 श्लोकाचा सारांश आपण 2 ओळीत दिलेला आहे. परत पाहूया. त्रिगुणात्मक असलेल्या प्रकृतीचे सत्व रज तम हे तीनही गुण मनुष्यास बांधणारे आहेत. सत्वगुण सुख आणि ज्ञानाच्या आसक्तीने बांधतो, रजोगुण कर्माच्या आसक्तीने बांधतो व तमोगुण प्रमाद, आळस, निद्रा मोहाद्वारे मनुष्यास बांधत असतो. अशा रीतीने 3 गुण मनुष्यास बांधत असतात आणि त्यामुळे आपणास गुणातीत व्हावयाचे आहे. तर विशेषतः तमोगुण तर पूर्णतः त्याज्य आहे, प्रमाद, आळस तो त्यागावयाचा आहे आणि रजोगुण हा कृतिशीलता आहे, त्यातला हे आवश्यक भाव आहे, पण त्यात असलेली आसक्ती त्यागावयाची आहे. आणि त्यामुळे काय, मग बाहेरून पूर्ण प्रवृत्ती असं कर्माची उभारणी होत राहते. आणि मग सत्व गुणाद्वारे होत असलेली ही कर्माची उभारणी साक्षी भावाद्वारे पाहिल्याने सत्व गुणामधून बांधले न जाता आपण गुणातीत होतो आणि गुणातीत झाल्याचा अनुभव सुरू होतो. अज्ञानी मनुष्य विहित कर्मे, उपासना इत्यादी करतात, पण नाशवान असलेल्या फलाच्या इच्छेने. त्यांना शुभ कर्मापासून विचलित करू नये, फक्त फलाच्या इच्छेपासून परावृत्त करावे. त्यांची त्यांच्या वर्तमान स्थितीतून उन्नती होईल, पतन होणार नाही असे पाहावे. कोणी ज्यांनी कर्मापासूनच्या निर्लिप्ततेचा अनुभव घेतलेला आहे त्यांनी, तसेच जे सध्या साधना करीत आहेत आणि त्यांनी स्वतःच्या विजन स्टेटमेंट मधील थोडासा भाग सर्वांना अनुकरण करण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे, त्यांनी इतरांची त्यांच्या वर्तमान स्थितीतून उन्नती होईल, अधपतन होणार नाही असे पाहावे. आता हे पुढे माऊली स्पष्ट करतात. एथ कर्मी तोची लिंपे, जो गुण संभ्रमे घेपे, प्रकृतीचेनी आटोपे वर्ततू असे. इंद्रिये गुणाधारे राहटती निज व्यापारे, ते परकर्म बलात्कारे आपादी जो. दुसऱ्याचे कर्म परकर्म बलात्कारे आपादी जो, स्वतःचे आहे असं बलात्काराने समजूत करून घेतो. ह्या मनुष्य देहात ज्याने प्रकृतीच्या 3 गुणाच्या सपाटात सापडून देहेंद्रियाशी तादात्म्य हा भ्रम ओढावून घेतला आहे आणि प्रकृतीच्या अधीन होऊन वर्तन करीत आहे, तोच कर्माने लिप्त होतो. या आधीच्या श्लोक 28 मधील गुणागुणेषु वर्तन्ते या पदाचा अर्थ स्पष्ट करताना माऊली म्हणतात, वस्तुतः इंद्रिये प्रकृतीच्या सत्वरजतम या गुणांच्या आधारे स्वाभाविक गुणधर्मामुळे आपापल्या विषयात वर्तन करीत असतात. सत्वरजतम हे गुणच गुणाद्वारे परस्पराशी क्रीडा करीत असतात व कर्माची उभारणी होत असते. पण ते परकर्म, दुसऱ्याचे कर्म मीच करीत आहे असे बलात्काराने तो आपल्या अंगावर ओढवून घेतो.
तोच कर्माने लिप्तबद्ध होतो, ते परकर्म बलात्कारे आपादी जो, आणि तोच कर्माने लिप्तबद्ध होतो आणि दुसऱ्याचे ओझे अशा प्रकारे तो वाहत राहतो. दुसऱ्याचे म्हणजे कोणाचे? पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार यांचे ओझे तो उगाच वाहत राहतो. आता या महत्वाचा सिद्धांत स्पष्ट होऊन त्यात निश्चय होण्यासाठी पुढे दिलेल्या संदर्भाचे वाचन आपण करणार आहोत, जे एकूण 1.5 पृष्ठाचं आहे असं इथे नमूद केलेलं आहे. तर साधना आपण पाहणार आहोत. आपण आता श्लोक 28 मध्ये आपण काय पाहिलं? गुण गुणेषु वर्तन्ते. आता ही साधना अध्याय 5 श्लोक 8 व 9 मध्ये सांगितली आहे. ती आहे पृष्ठ 371 वर आहे. अध्याय 5 श्लोक 8 व 9 मध्ये गुणागुणेषु वर्तन्ते ही साधना स्पष्ट केलेली आहे. पण ती कशी स्पष्ट केलेली आहे? इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्ते. ही गुणागुणेषु वर्तन्ते या भावनेने करावयाची गीतेतील प्रमुख साधना, असं त्या पृष्ठावरील ठळक असं शीर्षक आहे. तर गुणागुणेषु वर्तन्ते हे साधना काळात जोपासणं अवघड असतं, पण इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्ते हे जोपासणं सोपं असतं. कारण इंद्रिये हे गुणविभाग, गुणाचे कार्य आहे आणि गुणच गुणात वर्तत आहेत. अर्थात गुणाचे कार्य असलेले इंद्रिये इंद्रियार्थेषु म्हणजे इंद्रियांच्या विषयात वर्तत आहेत. अशा पद्धतीने जोपासावयाची ही साधना भगवंतांनी अध्याय 5 श्लोक 8 व 9 मध्ये स्पष्ट केलेली आहे. पाहूया ती. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्ववित्. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्ववित् असं सांगून पुढे सर्व कर्मेंद्रियांच्या, ज्ञानेंद्रियांच्या कर्म सांगितलेलं आहे. काय काय कर्म करत असतो आपण? पश्यन्, शृण्वन्, स्पृशन्, जिघ्रन्, अश्नन्, गच्छन्, स्वपन्, श्वसन्, प्रलपन्, विसृजन्, गृहणन्, उन्मिषन्, निमिषन्. एवढी कर्म आपण इंद्रियाद्वारे करीत असतो. आणि इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. हेच इंद्रिये इंद्रियांच्या विषयात वर्तन करीत आहेत असं तू धारण कर, म्हणजे मनाद्वारे सतत पाहत राहा. ही साधना इति धारयन् अशी ही साधना. तर आता आपण ह्या 2 श्लोकाचा एकत्रित अर्थ पाहूया. तत्ववेत्याने, तत्वज्ञाने पाहताना, ऐकताना, स्पर्श करताना, वास घेताना, खाताना, अर्थात पंच ज्ञानेंद्रियांच्या क्रिया करताना, चालताना, घेत असताना, बोलताना, मलमूत्राचा त्याग करताना, अर्थात कर्मेंद्रियांच्या क्रिया करताना, स्वप्न पाहताना, अर्थात अंतःकरणाची क्रिया करताना, श्वसन व पापण्या उघडताना मिटताना, म्हणजेच प्राणांच्या क्रिया घडत असताना सर्व इंद्रिये आपापल्या विषयात वावरत आहेत, वर्तन करीत आहेत व मी स्वतः काहीही करत नाही या धारणेत राहावे. तर कर्मेंद्रियांच्या, ज्ञानेंद्रियांच्या, अंतःकरणाच्या, प्राणाच्या क्रिया घडत असताना सर्व इंद्रिये आपापल्या विषयात वावरत आहेत. इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्त, वर्तन करीत आहेत व मी स्वतः काहीही करीत नाही या धारणेत राहावे. इति धारयन्. तर आता आपण यावरील विवेचन पाहत आहोत. स्वरूपात म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी कर्तेपणा नाही. मग क्रियांचा कर्ता कोण? भगवंतांनी या प्रश्नाचे उत्तर या श्लोकात दिले आहे. सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीकडून केली जातात असं अध्याय 13 श्लोक 29 मध्ये म्हटलेलं आहे. हाही महत्वाचा श्लोक आहे.
अध्याय 13 श्लोक 29. तर हा आपण पाहूया. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः य पश्यति तथा आत्मानं अकर्तारं स पश्यति. महत्वाचं पद काय आहे? तथा आत्मानं अकर्तारं स पश्यति. तर अर्थ काय आहे? आणि जो पुरुष सर्व कर्मे ही सर्व प्रकाराने प्रकृतीचे द्वाराच केली जातात असे पाहतो, तसेच आत्म्याला अकर्ता असे पाहतो, आत्मानं अकर्तारं असे पाहतो, तोच यथार्थपणे पाहतो, स पश्यति. म्हणजे पहा, भगवंतांनी किती अध्यायामध्ये गुणच गुणामध्ये वर्तन करीत आहेत हा सिद्धांत स्पष्ट करून सांगितलेला आहे. तर अध्याय 13 श्लोक 21 मध्ये प्रकृतीच गुणाद्वारे सर्व क्रिया करते, गुणागुणेषु वर्तन्ते. आता आपण श्लोक 28 मध्ये पाहिलं. हे आत्मसाक्षात्कारापूर्वी अनुभवणे अवघड आहे, परंतु प्रकृतीचे कार्य असलेली इंद्रियेच आपापल्या विषयात क्रिया करतात. ही धारणा जोपासणे इति धारयण एक उत्तम साधन आहे. शरीर माझे म्हणून सर्व इंद्रियांनी केलेल्या क्रिया मी करीत आहे हा दृढ झालेला देहाहंकार, विषयोपभोगापासून मिळणारे सुख हा त्यामागील हेतू. यातून बाहेर पडण्यासाठी या श्लोकातून साधना सांगितली आहे. श्वसन व पापण्यांची उघडझाप यामागे विषयोपभोगासारखा हेतू नसल्यामुळे मी व माझेपणा या क्रियांना चिकटलेला नाही. कोणत्या क्रियांना? श्वसन व पापण्यांची उघडझाप. इतर क्रियांना कसा आहे? चिकटलेला आहे. मी करीत आहे, मी पाहत आहे, मी स्पर्श करीत आहे, मी वास घेत आहे, अशा प्रकारे इतर सर्व क्रियांना मी पणा चिकटलेला आहे. पण पापण्यांची उघडझाप आणि श्वसन यांना तो चिकटलेला नाही, कारण त्या यांत्रिकीपणामुळे होत असतात आणि त्यामुळे त्यावर अवधानही नसतं. तर त्यामुळे काय करायचं आहे? या क्रिया यांत्रिकीपणाने होत असतात. या क्रिया आपोआप झाल्यासारख्या, म्हणजे मी करता नाही या भावनेने होत असतात. मी करता नाही ही भावना जोपासावयाची आहे आणि त्यासाठी या ज्या दोन क्रिया आहेत, श्वसन आणि पापण्याची उघडझाप, यांत्रिकीपणा सोडून देऊन सजगतेने दक्ष चित्ताने आकुंचन प्रसरण पावणारे पोट व छाती, त्याद्वारे होत असलेले श्वसन म्हणजे सोहमभाव व पापण्यांची उघडझाप यावर अवधान ठेवणे ही उत्तम साधना. त्यामुळे क्रियांचा कर्ता फुफ्फुस व पापण्या आणि या क्रियांचा कर्ता मी नाही हा अनुभव दृढ होतो. साधना परिपक्व झाली की सर्वच क्रियांचा कर्ता असलेला स्वसंवेद्य आत्मा अनुभवाला येतो व कर्मापासून क्रियापासून आत्म्याची अलिप्तता निर्लिप्तता अनुभवाला येते. त्यासोबत निरातिशय अलौकिक आनंदही अनुभवास येतो. तर या दोन श्लोकाद्वारे जी साधना सांगितलेली आहे ती साधना पुढील प्रमाणे करून ध्यान करावयाचं आहे. जे आपण उद्याच्या किंवा परवाच्या ग्रहपाठाच्या वेळेला जे तुम्ही ध्यान करीत असता दररोजचं, त्यावेळेस हे करावं. त्यावेळेसची भूमिका काय जोपासावयाची आहे? वरील प्रमाणे श्लोक 8-9 व त्याखालील सर्व विवेचन वाचावं आणि मग काय करायचं? सुखासनात बसून स्वतःपासून 1.5 फूट अंतरावरील जमिनीकडे अर्धोन्मिलित नजरेने पाहावयाचे आहे. आपण नेहमी ध्यान कसं करतो? पापण्या अलगद मिटतो आणि ध्यान करतो. पण हे ध्यान करताना कसं करावयाचं आहे? अर्धोन्मिलित, डोळे अर्धे मिटलेले, शरीर खांदे ढिले सोडून बसून राहा. आपोआप होत असलेली पापण्यांची उघडझाप व श्वासोश्वास साक्षीभावाने पाहत राहा. डोळ्यावर नियंत्रण नाही. बघायचं काय? समोरचं पाहायचं नाही आहे. स्वतःपासून जमीन जी 1.5 फुटावरील आहे ती पाहावयाची आहे. म्हणजे तेथे पाहण्यासारखं काही नाही. त्यामुळं पाहण्यासारखं आहे तिकडे विचार प्रवाह जाण्याचं काही कारण नाही. आणि पापण्याची होत असलेली उघडझाप साक्षीभावाने पाहावयाची आहे. श्वसन साक्षीभावाने पाहावयाचं आहे. आपण जेव्हा श्वास घेतो त्यावेळेस हवा छातीत जाते, तशीच ती पोटातही जाते. पोटही थोडंसं फुगतं. ते अशा रीतीने श्वसनावर कुठलंही नियंत्रण न करता श्वसन पाहावयाचं आहे. पापण्याची उघडझाप पाहावयाची आहे.
विचार कमीत कमी होऊन संपतील, स्वतःची कर्तृत्वरहितता व कर्तृत्वरहित अस्तित्व अनुभवत शांत चित्ताने बसून राहा, ध्यान लागल्यास लागू द्या. अशा रीतीने इंद्रियच इंद्रियार्थेषु वर्तन्ते, इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्ते, इंद्रियच कर्म करीत आहेत, मी त्या कर्माचा करता नाही, हा बुद्धीचा तर निश्चय करावयाचाच आहे, पण तो पापण्याची उघडझाप आणि श्वसन या दोन क्रियाद्वारे प्रत्यक्षात अनुभवायचा देखील आहे. तर ही साधना अवश्य आपण गृहपाठामध्ये करावी. तर आता आपण जो आपला मूळ भाग होता, अध्याय 3 मध्ये आहोत आपण. ओवी 184 185 मध्ये आपण पाहत होतो. तर तेथील ठळक भाग जो आहे तो मी परत वाचतो. पृष्ठ 242 वर गुणा गुणेषु वर्तन्ते या पदाचा अर्थ स्पष्ट करताना माऊली म्हणतात, वस्तुतः इंद्रिये प्रकृतीच्या सत्वरजतम या गुणांच्या आधारे स्वाभाविक गुणधर्मामुळे आपापल्या विषयात वर्तन करीत असतात. सत्वरजतम हे गुणच गुणाद्वारे परस्पराशी क्रीडा करीत असतात व कर्माची उभारणी होत असते. पण ते परकर्म, दुसऱ्याचे कर्म मीच करीत आहे असे बलात्काराने जो आपल्या अंगावर ओढवून घेतो, तोच कर्माने लिप्त व बद्ध होतो. इथे आपण अध्याय 5 मधील साधना पाहिली. आता आपण अध्याय 18 मधील पाहूया. ओवी 271 304 305 पाहूया. तर आता आपण खंड 2 मध्ये पृष्ठ 742 अध्याय 18 मधील ओवी 271 ची पृष्ठ 742 वर आहे. तर ही अनुभव सांगणारी आहे. यावर आपण एकदा चिंतन केलेलं आहे, पण इतक्या स्पष्टपणे आपण पाहिलं नव्हतं, थोडक्यात पाहिलं होतं. तर आता आपण हा अनुभव इथे स्पष्टपणे दिलेला आहे. ते ओवी आणि तो अनुभव आता आपण पाहणार आहोत. तर पृष्ठ 742 अध्याय 18 ओवी 271 अनुभव कसा येतो ते सांगणार आहे. ही ओवी फार महत्वाची ओवी आहे. पांघरोनी नईचे उदक असे नईची माझी खडक, परी जाणीजे का वेगळीक कोडीची ते. नईचे म्हणजे नदीचे आणि कोडीची म्हणजे कोट्यवधीची. पांघरोनी नईचे उदक असे नईची माझी खडक, परी जाणीजे का वेगळीक कोडीची ते. कर्मापासूनच्या निर्लिप्ततेचा अनुभव पुढील प्रमाणे येतो. कर्मापासूनच्या निर्लिप्ततेचा अनुभव पुढील प्रमाणे येतो. नदीचे पाणी अंगावर पांघरून वेष्टून, पांघरोनी नईचे उदक, नदीचे पाणी अंगावर पांघरून वेष्टून पाण्याद्वारे आवृत्त होऊन खडक नदीच्या पात्रामध्येच तळाशी असतो. परंतु नदी व खडक यामध्ये असलेली वेगळी कोट्यवधी पटीने, अनंत पटीने असल्याचे बुद्धीद्वारे जाणल्या जात असते. नदीच्या तळाशी असलेला खडक आणि त्याला वेष्टून असलेलं पाणी, या दोघांमध्ये असलेला फरक आपण बुद्धीद्वारे कोट्यवधी पटीने आहे हे आपल्याला समजतं. असा हा दृष्टांत आणि अनुभव तसाच येतो. लेखकाच्या स्वानुभवानुसार प्रस्तुत ओवीतील दृष्टांत आत्मानुभूती संपन्नतेनंतर जाणवणाऱ्या कर्मासोबतच्या भिन्नतेच्या अनुभूतीशी खूपच जवळीक साधणारा आहे. स्वतःभोवती, स्वतःच्या इंद्रियाद्वारे, मन बुद्धीद्वारे, इतरांसोबत तसेच इतरांद्वारे सतत कर्म सुरू असते. आत्म्याने धारण केलेले शरीर, मन व इंद्रियासह अशा प्रकारे कर्माने नदीतील खडकाप्रमाणे सतत वेष्टून आच्छादून असते. कर्मात आणि आत्म्याने धारण केलेल्या शरीरेंद्रियात भौतिक दृष्ट्या मुळीच अंतर नसते आणि तरीही ते कर्म चिकटून नसल्याचे, स्वतःपासून भिन्न व विशेष म्हणजे स्वतःपासून दूर असल्याचे, वेगळी दुरावा ठेवून असल्याचे प्रतीतीस येत असते. कर्म आत्मस्वरूपाबाहेर, बाहेरच्या बाहेर सुरू असल्याचे प्रतीतीस येत असते. अशा प्रकारे एकाच वेळी कर्म समग्रतेने पार पाडले जात असते. त्यासोबत कर्तेपणाद्वारे पूर्वी जे कर्माशी तादात्म्य होते ते आता पूर्णपणे संपल्याचे वरील प्रमाणे अनुभवास येते.
कसा अनुभवास येतं? कर्म स्वतःच्या इंद्रियाद्वारे, मन बुद्धीद्वारे केले जात आहे, इतरांच्या द्वारेही केले जात आहे. आता त्याचं काही भौतिक अंतर आहे का आपल्यापासून? काहीच नाही. स्वतःच्या शरीराला वेष्टून असल्यासारखं हे सर्व कर्म होत आहे, आणि तरीही ते कर्म आपणापासून दूर आहे, बाहेरच्या बाहेर केल्या जात आहे, इंद्रियाद्वारे बाहेरच्या बाहेर केल्या जात आहे, हे असं अनुभवास येतं. बाहेरच्या बाहेर हे आपण थोड्या वेळापूर्वी एका ओवीमध्ये पाहिलं. तर अशा रीतीने हा पांघरोणी नईचे उदक, नईचे म्हणजे नदीचे, पांघरोणी नदीचे उदक असे नईची माझी खडक, परी जाणीजे का वेगळी क कोडीची ते, असा हा अनुभव येत असतो. जसं आपण घरामध्ये आहोत, त्या घरामध्ये असलेली हवा आपणास चिकटलेली आहे का? भौतिक दृष्ट्या चिकटलेली आहे, पण ती हवा मी आहे का? तर नाही. हे जसं कळतं तशा पद्धतीने सर्व कर्म इंद्रियाद्वारे, मन बुद्धीद्वारे, इतरांच्या द्वारे सुरू असलेलं स्वतःला वेष्टून आहे, भौतिक दृष्ट्या अंतर नाही, पण ते स्वतःपासून दूर आहे, बाहेरच्या बाहेर त्या कर्माची उभारणी होत आहे, असा हा अनुभव येतो, जो नदी खडकाच्या दृष्टांताद्वारे माऊलीने इथे अत्यंत समर्पकपणे स्पष्ट केलेला आहे. तर असा हा इथील अनुभव पाहिला. त्याच्यानंतर पुढे आपण 304 305 म्हणजे पृष्ठ 749 मध्ये आपण ती ओवी पाहिली. ती फक्त ओवी परत वाचतो. तरी सत्तची ग धनुर्धरा, सर्व कर्मांचा उभारा होत असे, बाहिर बाहिरा करणे पाछे. ही ओवी इथे आपण परत एकदा पाहिली. त्याच्यानंतर श्लोक 14 जो त्याच्या पुढील पानावर आहे, म्हणजे श्लोक 7 म्हणजे पृष्ठ 751 वर, खंड 2 मध्ये पृष्ठ 751 वर श्लोक 14 आहे. तेथे काय, जी 5 कारणं आहेत ज्यांच्याद्वारे कर्माची उभारणी सुरू आहे आणि जी आत्मस्वरूपाच्या बाहेरच्या बाहेर सुरू आहे, तर ती 5 कारणं कोणती, ती ह्या श्लोकात सांगितलेली आहेत. अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. ही 5 कारणं श्लोक 14 अध्याय 18 मध्ये सांगितली आहेत. कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान म्हणजे शरीर, कर्ता म्हणजे जीव, अनेक प्रकारचे करण म्हणजे अर्थात अवजारे, जसे श्रोतादी पंच ज्ञानेंद्रिये, हस्तपादादी पंचकर्मेंद्रिये, मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतःकरण, विविध वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया, प्रत्येक इंद्रियाद्वारे केल्या जाणाऱ्या क्रिया, प्राणशक्तीमुळे क्रियाशक्तीमुळे होणाऱ्या क्रिया, आणि 5वे कारण दैव म्हणजे अनुग्रहक दैवता, अधिष्ठात्री देवता आहे. ही 5 कारणे उपादान कारणे आहेत, जसे माती घटाचे उपादान कारणे आहेत. म्हणजे प्रकृतीची ही 5 कारणे द्वारे, या 5 कारणाद्वारे आत्मस्वरूपाच्या बाहेरच्या बाहेर कर्माची उत्पत्ती सुरू आहे असे लक्षात येते. येथील पुढचे जो काही भाग आहे तो आपण आपल्या गृहपाठामध्ये वाचू शकता. तर इथे सध्या काय आहे आपल्याला म्हणायचं आहे की जी याच्या आधीची जी ओवी होती, काय होती, तरी सत्यची ग धनुर्धरा, सर्व कर्मांचा उभारा होत असे, बाहिर बाहिरा करणी पाचे. ती 5 कारण कोणती, ती आपण श्लोक 14च्या अर्थाद्वारे पाहिली. तर आता श्लोक 30 अध्याय 3 श्लोक 30 साधना सांगणारा. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. अध्यात्मचित्ताने, अध्यात्मचेतसा भगवंतांचा शब्द आहे. अध्यात्मचित्ताने आत्मरूपाने हृदयस्थ असलेल्या परमात्म्यासाठी हे शरीर सेवक रूपाने सर्व कर्म करीत आहे. आत्मा साक्षीभावाने हे सर्व पाहत आहे. चित्ताच्या अशा स्थितीत राहून सर्व कर्मे मला अर्पण कर आणि आशा व ममत्व रहित होऊन आणि विगत ज्वर
म्हणजे जय पराजय, पाप पुण्य इत्यादी द्वंद्वातील आवेग, संताप, हर्ष, शोक इत्यादी विकार हे सर्व ज्वर व त्यापासून रहित होऊन युद्धरूपी कर्तव्य कर्म कर. युद्धस्व विगत ज्वर, हा ज्वरापासून दूर होऊन तू युद्ध कर. अध्यात्म चित्ताने व विगत ज्वर होऊन कर्म करावे अशी साधना भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितली आहे. तर अध्यात्म चित्ताने म्हणजे कोणते? विवेकयुक्त अंतःकरणाने शरीर इत्यादी सर्व सामग्री भगवंतांची व भगवंत माझे या भूमिकेत राहून व विगत ज्वर होऊन म्हणजे षडविकार, षडउर्मी, आवेग या ज्वराने रहित होऊन सर्व कर्तव्य कर्मे चांगल्या प्रकारे व अनासक्तपणे करीत राहून भगवंतास अर्पण करावे. द्वंद्वे व विकारांच्या बाबतीत समता धारण करून त्यांनाही भगवंतास अर्पण करावे. सर्वच कर्मे कायिक, वाचिक, मानसिक भगवंतांना अर्पण करावयाची आहे. करणीय कर्म तेही शुद्ध करून भगवंतास अर्पण करावे असं या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. अध्यात्म चित्ताने व विगत ज्वर होऊन कर्म करावे असं सांगितलेलं आहे. तर फार महत्वाचा साधना सांगणारा हा श्लोक आहे. तर हा मी परत वाचतो. परिच्छेद 2. अध्यात्म चित्ताने म्हणजे विवेकयुक्त अंतःकरणाने शरीर इत्यादी सर्व सामग्री भगवंतांची व भगवंत माझे या भूमिकेत राहून व विगत ज्वर होऊन म्हणजे षडविकार, षडउर्मी, आवेग या ज्वराने रहित होऊन सर्व कर्तव्य कर्मे चांगल्या प्रकारे व अनासक्तपणे करीत राहून भगवंतास अर्पण करावी. कर्म भगवंतास अर्पण करावयाचे आहे. द्वंद्व व विकारांच्या बाबतीत समता धारण करून त्यांनाही भगवंतास अर्पण करावे. सर्वच कर्मे कायिक, वाचिक, मानसिक भगवंतांना अर्पण करावयाची आहेत. तर हा भगवंतांना कर्म अर्पण करणे अध्याय 9 श्लोक 27 मधील भाग जो आहे, तर हा आपण अध्याय 2 ओवी 271 मध्ये पाहिला, जो पृष्ठ 121 वर आहे. तर हा महत्वाचा भाग आहे. काय आहे ओवी? साधना सांगणारी. देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदिपुरुषी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे जहाले जाणे. देखे जे तुलाले कर्म निपजे, जसे जशी कर्माची निर्मिती होते, ते तुले आदिपुरुषी अर्पिजे, ते ते आदिपुरुषास अर्पण करावयाचे आहे. आणि अर्थातच त्यामुळे फलाकांक्षा रहित व्यक्ती होते. तर करणीय कर्म तेही शुद्ध करून भगवंतास अर्पण करावयाचे आहे. जसे जसे कर्म निर्मित होते तसे तसे अर्पण करावयाचे, म्हणजे निषिद्ध असलेले कर्म आपण करावयाचे आणि ते भगवंतांना अर्पण केले आणि मग मी माझा कर्मबंध संपला, ही शुद्ध दांभिकता आहे. फक्त शुद्ध कर्मच भगवंतास अर्पण करता येते. सात्विक कर्मच भगवंतास अर्पण करता येते. निषिद्ध कर्माचे फळ भोगावेच लागते असे लक्षात घ्यावे. तर हा जो अर्पण करण्याचा जो भाग आहे तो अध्याय 9 मधील श्लोक 27 मध्ये भगवान श्रीकृष्णाने पुढील प्रमाणे सांगितलेला आहे. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यासि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. अर्थ काय आहे? भगवान श्रीकृष्ण म्हणतात सर्व कर्म मला अर्पण कर. असा उपदेश करताना भगवान म्हणतात, हे अर्जुना, तू जे काही करतोस, जे काही भोजन करतोस, अर्थात शरीराद्वारे होणाऱ्या दशेंद्रिय मन बुद्धीद्वारे होणाऱ्या सर्व क्रिया करतोस, जे हवन करतोस, जे काही यज्ञ व यज्ञ प्रत्यर्थ करतोस, अर्थात स्वधर्माचरण रूप यज्ञ प्रत्यर्थ करतोस, जे काही दान इष्टापूर्त कर्माद्वारे व सेवेद्वारे देतोस, आणि जे काही तप अर्थात इंद्रिय निग्रह, प्रत्याहार, कर्तव्याचे पालन, प्रतिकूल परिस्थिती प्रसन्नतापूर्वक सहन करणे, अपरिग्रह, तीर्थाटन, व्रतवैकल्ये, अनुष्ठान, भजन, कीर्तन, श्रवण, चिंतन, मनन, वाचन, ध्यानाभ्यास, गुरुसेवा असे आध्यात्मिक कर्म करतोस. मृदू व हितकर बोलण्याद्वारे वाणीचे तप असे सात्विक असलेले जे सर्व कायिक, वाचिक, मानसिक तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर.
भगवंतानी यत म्हणजे जे काही हे पद श्लोकात 5 वेळेस सांगून प्रत्येक क्रिया प्रत्येक कर्म अर्पण करणे महत्वाचे आहे असे सांगितले आहे. स्वतःची वस्तू दुसऱ्यास देणे हे दान, पण भगवंतांचे आहे ते भगवंतास देणे म्हणजे अर्पण करणे असे लक्षात घ्यावे. कर्म अर्पण करताना स्वतःसह कर्म अर्पण करावे. कर्म करताना स्वतःचे मन बुद्धी इंद्रिये ही भगवंतांची सामग्री आहे ही भावना ठेवावी. अकरणीय कर्म व स्वतःमधील आसुरी संपत्ती ही त्याज्य असल्यामुळे ती अर्पण करणे मुळीच योग्य नाही, किंबहुना संभवत नाही. करणीय व शुद्ध असलेले सर्व कर्म वरील पद्धतीने अर्पण केल्याने कर्माशी मी व माझे याद्वारे असलेला संबंध संपतो. अशा रीतीने कर्मबंध संपतो. असे अध्याय 9 मध्ये सुद्धा श्लोक 28 मध्ये भगवंतांनी तेथेही सांगितलेलं आहे. तर आपण आहोत आता पृष्ठ 242 वर, अध्याय 3 श्लोक 30 साधना सांगणारा. आता आपण पाहिला आणि त्यामध्ये आपण अध्याय 2 मधील अर्पण करण्याची जी भूमिका धारण करावयाची आहे आणि ज्या भूमिकेद्वारे भगवंतास अर्पण करावयाचे आहे ती साधना आपण आता विस्ताराने पाहिली. ही साधना परिशिष्ट 10 भक्तिसूत्र 65 मध्येही फार चांगल्या प्रकारे सांगितलेली आहे. आपण कर्मयोगा संबंधाने साधना जिथे जिथे भगवंतांनी सांगितलेली आहे त्या सर्व अध्यायातील एकत्रितपणे आपण विवेचन पाहत आहोत. त्यामुळे साधनेमध्ये स्वतःचा निश्चय दृढही होतो आणि साधना करण्याकडे प्रवृत्तीही राहते. तर आता आपण परिशिष्ट 10 भक्तिसूत्र 65 पण पाहत आहोत, जे पृष्ठ 135 मध्ये आहे. म्हणजे खंड 2च्या शेवटी परिशिष्टे आहेत आणि त्या शेवटी असलेल्या परिशिष्ठामध्ये पृष्ठ 135 मध्ये बऱ्यापैकी शेवटी पृष्ठ 135 मध्ये परिशिष्ट 10 जे नारदीय भक्तिसूत्र आहे त्याच्यातील हे सूत्र भक्तिसूत्र 65 आपण पाहत आहोत, जे पृष्ठ 135 वर आहे. महत्वाचं सूत्र आहे, कर्मयोगा संबंधाने आहे. इथे हे आपण असं लक्षात घ्या की नारद भक्तिसूत्र भक्तीची साधना स्पष्ट करणार आहे, पण तिथे सुद्धा कर्मयोग आहे. म्हणजे कर्मयोगाला पर्याय नाही असं लक्षात घ्यावं. काय आहे ते? तदर्पिताखिलाचारः सन काम क्रोधाभिमानादिकं तस्मिन्नेव करणीयम्. तदर्पिताखिलाचारः सन काम क्रोधाभिमानादिकं तस्मिन्नेव करणीयम्. अर्थ, भक्ताने आपले अखिल म्हणजे सर्व आचार म्हणजे कर्म क्रिया प्रेरणा भाव भावना विचार भगवंतांना अर्पण करावेत. तसेच वर सांगितलेल्या साधना करून देखील शिल्लक असलेले म्हणजे या आधीच्या भक्तिसूत्रामध्ये ज्या साधना सांगितलेल्या आहेत, काय काम क्रोध लोभ सोडावा अशी जी साधना सांगितलेली आहे सूत्र 64 मध्ये, ती करून देखील शिल्लक असलेले काम क्रोध अभिमान यांचे सूक्ष्मतम लेश ईश्वरांच्या चरणी अर्पण करावे. मागील 4 सूत्रात चिंता फलेच्छा अभिमान दंभ म्हणजे काम क्रोध इत्यादींचा त्याग सांगितला आहे. तसे करून भक्ती व पूरक साधना निष्ठेने सुरू ठेवले असताना क्रोध अभिमान सूक्ष्म रूपात शिल्लक असतो, तो भगवंत चरणी अर्पित करावयाचा आहे. अन्यथा दांभिकपणा होईल. काम क्रोध लोभ हे कमी करावयाचे नाही आणि मी अर्पण करून टाकतो असं म्हणणं हे संभवत नाही. कारण आसुरी संपत्तीद्वारे जे तुमचं कर्म केल्या जातं त्या कर्माचं फळ भोगणं हे आहेच आहे. त्यामुळे ते तुम्हाला अर्पण करून त्यातून मुक्ती नाही, पण जाणीवपूर्वक आसुरी संपत्तीचा त्याग केल्यानंतर जे सूक्ष्मत्वाने
काम क्रोध अभिमानाधिकम जे शिल्लक आहे ते तुम्हाला भगवंतांच्या चरणी अर्पित करावयाचे आहे. साधनेचा मुख्य भाग आहे तदार्पिताखिलाचार. हा पदच्छेद काय आहे? तद अर्पित अखिल आचार. हा श्रीमद भागवतामध्ये हा अखिल आचार स्पष्ट करणारा सुप्रसिद्ध श्लोक आहे 11:2:36 मध्ये. म्हणजे स्कंद 11 अध्याय 2 श्लोक 36 मध्ये श्रीमद भागवतामध्ये अखिल आचार स्पष्ट करणारा सुप्रसिद्ध श्लोक आहे. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वानुसृतः स्वभावात करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणेति समर्पयेत. नारायणेति समर्पयेत. अर्थ शरीराने, वाणीने, मनाने, इंद्रियाने, बुद्धीने, अंतःकरणाने अर्थात विचार प्रवाहाने, वृत्ती प्रवाहाने. अंतःकरणाने म्हणजे विचार प्रवाहाने, वृत्ती प्रवाहाने स्वभावतः साधना काळात सुरू असलेल्या जीवनात प्राप्त झालेली कर्मे करतो. ती सर्व कर्मे, क्रिया, भावना, वृत्ती प्रवाह नारायणालाच अर्पण करावीत असं 11:2:36 मध्ये श्रीमद भागवतात म्हटलेलं आहे. श्रीमद भागवतात भगवान म्हणतात, ज्याने आपली बुद्धी मला समर्पित केली, बुद्धी माझ्या ठिकाणी स्थापित केली, त्यांचा काम म्हणजे कामना, इच्छा त्यांना सांसारिक भोगाकडे नेण्यास असमर्थ असतो. जसे भाजलेले बी उगवू शकत नाही. बुद्धी समर्पित केल्यामुळे मनामध्ये कामना अंकुरित होत नाही, हा त्याचा भावार्थ. असे भागवतामध्ये 10, 22, 26 या श्लोकात सांगितले आहे. असे केल्याने तुकाराम महाराज म्हणतात, हीच गोष्ट तुकाराम महाराज कशी सांगतात सोपी करून, काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधती ना. अर्थात काम क्रोधाचा त्याग घडतो, त्याग केला जातो, इतपर जो शिल्लक राहतो तो तुकाराम महाराज म्हणतात, काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली, धरिली आवडी पायासवे. कामाचा, क्रोधाचा त्याग जाणीवपूर्वक दक्षतेने करीत राहावयाचे आहे, हे विसरू नये. तसे न करता त्यांना भगवंतास अर्पण करणे हा शुद्ध दांभिकपणा आहे. तर त्यामुळे कामक्रोधाचा त्याग करावा आणि त्यानंतरचा जो लेश राहतो तो भगवंत चरणी समर्पित करावा असं कुठे सांगितलंय? भक्तिसूत्रामध्ये. भक्तिसूत्रामध्ये कर्मयोग हा अशा प्रकारे सांगितलेला आहे. तदार्पिताखिलाचार हा या पदाद्वारे सांगितलेला आहे. अशा रीतीने सर्व इंद्रियाद्वारे सुरू असलेले कर्म भगवंतास अर्पण करावयाचे आहे. तर आता महत्वाची साधना सांगणारा हा जो ही जी ओवी आहे, तरी उचिते कर्मे आघवी तुवा आचरोनी मजा अर्पावी, परिचित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी. याचं आपण थोडस चिंतन करूया, म्हणजे आपल्याला उर्वरित चिंतन ग्रहपाठात करता येईल आणि मग त्याचा विस्तार आपण पुढील अभ्यास वर्गात करणार आहोत. तर ही महत्वाची साधना सांगणारी ओवी आहे. तरी उचिते कर्मे आघवी तुवा आचरोनी मजा अर्पावी, परिचित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी. म्हणून तू सर्व उचित कर्माचे आचरण करून तरी उचित कर्मे आघवी तुवा आचरोनी मजा अर्पावी, परिचित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी. म्हणून तू सर्व उचित कर्मांचे आचरण करून तू ती मला अर्पण करावीस, परंतु चित्त वृत्ती आत्मरूपाकडे, स्वरूपाकडे जागरूक ठेवावी. चित्तवृत्ती व्यावहारिक फलाकडे, जसे सत्ता, संपत्ती, मान मिळेल का, केव्हा मिळेल, किती मिळेल, मिळाल्यावर भगवंतास अर्पण करीन अशी न जाऊ देता कर्मच अर्पण करावे. मी हे कर्म का करीत आहे, हा त्रास मी टाळू शकेन का, अशी चित्तवृत्ती नको. शासकीय नोकर असाल तर आपणा सर्वांचे लाडके पंतप्रधान श्री मोदीजी म्हणतात त्याप्रमाणे मुझे क्या व मेरा क्या अशी चित्तवृत्ती नको. कुछ बनने की नहीं, करने की सोच. सारांश चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. चित्तवृत्ती साक्षी भावाद्वारे आत्मरूपाकडे ठेवावी. न्यासावी हा शब्द प्रयोग कसा आहे ते आता आपण पाहूया. न्यास म्हणजे ठेवणे. उदाहरणार्थ प्रकल्पाचा शिलान्यास, नृत्यात
पावलांचा पदन्यास, पूजेत षडंग न्यास, न्यासावी म्हणजे ठेवावी. पाठभेद काय आहे? विन्यासावी म्हणजे विशेषत्वाने ठेवावी, अर्थात दक्षतेने, जागरूकतेने चित्तवृत्ती आत्मरूपाकडे ठेवावी. विन्यासावी असा पाठभेद आहे. कर्म अर्पण करणे व त्याद्वारे ब्रह्मरूप आत्मरूप होणे हा विषय विस्ताराने अध्याय 17 मध्ये भगवंतांनी सांगितला आहे. तर हा अध्याय 17 मध्ये जो भगवंतांनी कर्म अर्पण करण्याचा विषय स्पष्टतेने, साधनेच्या अंगाने, अनुभवाच्या अंगाने, श्रद्धेच्या अंगाने सांगितलेला आहे. तर तो आपण पुढील अभ्यास वर्गामध्ये पाहणार आहोत. तर हे आपण गृहपाठामध्ये आपण तोपर्यंत वाचावं, यावर चिंतन मनन करावं. त्यानंतर आजच्या आपण अभ्यास वर्गामध्ये 2-3 आपण ध्यान पाहिले. त्या ध्यानाच्या वेळी धारण करावयाची भूमिका पाहिली. त्याप्रमाणे ते ध्यान गृहपाठामध्ये आवर्जून करावेत. आणि अशा रीतीने कर्मयोग जो विविध अध्यायात सांगितलेला आहे तो आता आपण इथे पाहत आहोत. आणि काही अध्यायातला आपण पाहिलेला आहे आणि काही अध्यायातला आपण पुढील अभ्यास वर्गात पाहणार आहोत. तर इथे आपण आपल्या साधनेसाठी पूर्णविराम घेऊया. माझी माऊली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. माझी माऊली.